आणि आमच्या याच्यामध्ये ना अजून एक कौतुकाची गोष्ट सांगतो, जातीवाद नाहीये. मी आता बोलणारच होते तो मुद्दा की जात काय आहे? आजपर्यंत माझ्या गुरूंनी मला विचारलं नाही माझी जात. जात कुठली आहे बाबा तुझी त्याच्यामध्ये. काही एक खूप मोठ्या विषयाला हात घालते आता मी याच्या एक सर्वसामान्य लोकांच्या मध्ये ह्याचं एक बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. पण ज्यावेळेला तुम्ही सेक्स वर्कर म्हणून काम करत असतात किंवा ह्या तृतीयपंथींमध्ये ह्याचं खूप जास्त प्रमाण आहे HIV-चं, तर ह्याला कसं तुम्ही टॅकल करताय आणि तुम्ही आमच्यासमोर काय प्रेझेंट कराल HIV? नमस्कार. जाता जाता पण महत्वाचं या पॉडकास्ट चॅनलवर मी परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करते. ऐकणारा श्रोता वर्ग सुद्धा तितकाच आवर्जून वाट बघत असेल की आज कुणाला आम्ही तुमच्या समोर घेऊन येतो, कोणत्या एका महिलेचा संघर्ष तुमच्या समोर ठेवणार आहोत. तर आज तुमची उत्सुकता शिगेला पेटवा आता, कारण व्यक्तिमत्वही तसंच आणलेलं तुमच्या समोर. तृतीयपंथी, ट्रान्सजेंडर नाव सुद्धा ऐकलं तरी कसं तरी होतं का हो? का होतं असं जाणवण्यामागचं कारण काय आहे हे आज आपल्याला या प्रवासात बघायचं. संयम, धैर्य, संघर्ष, कारण संघर्ष चुकलेला आहे. या संघर्षाला आज आपल्याला उत्तर देण्यासाठी एक व्यक्तिमत्व आम्ही तुमच्या समोर घेऊन येतो. त्या व्यक्तिमत्वाला बघण्यासाठी, ऐकण्यासाठी आतुर असणाऱ्या सर्व श्रोत्यांचं परत एकदा जाता जाता पण महत्वाचं या पॉडकास्ट चॅनलवर मी तुमचं स्वागत करते. आणि मी आपल्या पॉडकास्ट चॅनलवर, या लाडक्या पॉडकास्ट चॅनलवर माननीय सन्माननीय मयुरीताई शिवाजीराव आळवेकर यांचं मी मनापासून स्वागत करते. ताई, खूप 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 स्वागत आहे आमच्या या लाडक्या चॅनलवर. जाता जाता पण महत्वाचं या लाडक्या चॅनलवर तुमचं खूप स्वागत आहे. धन्यवाद. कशा आहात ताई? मी छान, तुम्ही? मी पण मस्त, मजेत. तुम्हाला भेटण्याची आतुरता होती, पूर्ण झाली. आता प्रवास ऐकायचा तुमचा. नक्की. काय सांगाल, काय होता आजचा सकाळचा प्रवास, कसा झाला? म्हणजे इथपर्यंत येण्यासाठीचा काय प्रवास होता? उत्सुकता होती मनामध्ये की उत्सुकता बाबा आता इतक्या ठिकाणी इतक्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, आता उरलं सुरलं काय असेल ते तिथं बोलून इथं टाकूया बोलून किंवा टाका. नवीन काही पाहिजे आहे ते तिथं बोलूया, बरोबर. असं मनामध्ये विचार करत येत होते. बर. आणि आल्यावर बरं वाटलं, छान दादांशी पण बोलले, काही केलेल्या कामांच्या गोष्टी शेअर झाल्या, बरं. खूप छान वाटलं. आणि मनापासून धन्यवाद की इथं बोलवून मला श्रोत्यांसमोर आमच्या तृतीयपंथी समाजाच्या गोष्टी, त्यांचं आयुष्य, त्यांचा संघर्ष सांगण्याची तुम्ही संधी दिल्याबद्दल. जो काही समाजामध्ये आणि आमच्यामध्ये गैरसमज आहे तो नक्कीच या ब्रॉडकास्ट मधून दूर होईल. नक्कीच ताई, नक्कीच. हा प्रवास ऐकण्यासाठीच आणि तुम्हाला मांडण्यासाठीच आम्ही आज इथं बसलेलो आहोत. आणि हा प्लॅटफॉर्म बनलायच तुमच्यासाठी. कारण जाता जाता जे महत्वाचं तुम्हाला सांगायचंय तेच आम्हाला ऐकायचंय. मी सुरुवात करेन ताई, की चहा तर आपला झालेलाच आहे व्यवस्थित, तरी पण आपण नंतर अजून घेऊच. मला ताई तुमच्या बालपणाबद्दल थोडंसं ऐकायचं होतं, की मयुरी घडली कशी, हे मला ऐकायला खूप छान वाटलं. लहानपण सर्वसामान्य मुलांप्रमाणे दिसतंय पण नसतंय तसं, कारण की आम्ही जगताना चुकीच्या शरीरामध्ये असतोय. शरीर जरी मुलाचं असलं पण जे आतली भावना ती स्त्रीचीच असते. खेळताना आम्ही मुलींच्यातच खेळणार, शाळेमध्ये गेल्यानंतर मुलींच्याच बेंचवर बसायचं, मुलींसारखंच वागायचं. त्याच्यामध्ये मग समाजाचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे की मुलांनी शर्ट पॅन्ट घातलं पाहिजे, मुलींनी फ्रॉक घातला पाहिजे, हे दोन्हीचं करणारं कोणी कॉम्बिनेशन असेल तर तो समाजाचा भाग नाहीये. ते काहीतरी वेगळं आहे. मग तुम्ही समाजाच्या चौकटीत बसत नाही, मग तुम्ही बाहेर पडायचं. किंवा मग इकडं आणि मध्ये जर चौकट असेल तर आम्ही मध्येच थांबायचं. जसे की आता कित्येक लोक म्हणतात मधले आहेत आणि हे आहेत ते आहेत, त्या गोष्टी ज्या आहेत की बालपण जगताना आम्हाला आई वडील ठेवतात तेच नाव आमच्यासाठी असते, पण त्याच्यानंतर समाज आमचं खूप वेळा बारसं घालतंय. छक्का म्हणून, हिजडा म्हणून, गांडू, बायल्या, इतक्या सगळे शब्द आम्ही ते असल्याची पहिलाच जाणीव करून देतात. त्याच्यामुळे मग असलं तरी पण आई वडिलांना शेवटी त्यांना घरातून बाहेर काढायला किंवा आम्हाला बाहेर पडायला एक टर्निंग पॉईंट येतोय. त्याचं कारण ही समाजातील व्यक्तीच असतात, कारण की ते टॉर्चर करतात आई वडिलांना, तुझा मुलगा असा आहे. शेवटी पुरुष प्रधान संस्कृती आहे आपली, पुरुषाचा कुठंतरी इगो हट होत आहे. कित्येक वडिलांनी आपल्या मुलांना मारूनही टाकलेलं आहे. माझ्याकडे पेपरची कात्रण आहे, तुम्हाला दाखवते. घरच्यांनी त्या मुलांना जाळलेलं आहे, विष पाजलेलं आहे. कित्येक वेळेला त्या लोकांना घरातून हाकलूनही दिलेलं आहे. आणि मग
ते जर जिथं झालं नसेल तिथं मग जिथं आमची कोंडी होते त्यावेळेला एक उद्रेक मनाचं होतं त्यावेळेला ते घर सोडावं लागतं. मी 25 वर्ष झालं घर सोडून वेगळी राहते. असं मी जगताना वेगळ्या शरीरामध्ये आम्ही असणं ही आमची चुकी नाही आहे किंवा हा बरोबर आम्ही कोणतंही मुलगा किंवा मुलगी जन्माला येताना मागून येत नाही आयुष्य की मला हे पाहिजे किंवा बरोबर. आई वडील नवस करत नाहीत देवाला. करायची असतील मुलगा दे मुलगी दे, पण जे जन्माला येणार आहे ते त्याच्या नशिबाचा तो भाग आहे. आणि शेवटी आम्ही असं होणं ही आमची चुकी नाहीये ग. बरोबर. आमचे आई वडील तुमच्याच आई वडिलांप्रमाणे स्त्री पुरुष होते. बरोबर आम्ही काय असे एलियन्स नाही आहे किंवा कुठून पडले नाही किंवा बी घालून उगवलेलं नाहीये. नाही कुठलं असं कृत्रिम प्रॉडक्ट नाहीये. बरोबर त्याच्यामुळे मग समाजाने लहानपणापासूनच समजून घ्यायला पाहिजे. समाजापेक्षा खूप अपेक्षा आहेत आई वडिलांकडून, परिवाराकडून. जर आई वडिलांनी आता एक्सेप्ट करायला लागले, हे जर पहिला केलं असतं तर मी माझ्या घरी अशी हे झाले नाही. कित्येक मुलांचं माझ्यासारख्या हजारो लाखो तृतीयपंथी भगिनी आहेत त्यांच्या ह्याच अशाच 19-20 फरक असणार, पण अशाच कारणांमुळे त्यांना बाहेर पडावं बाहेर लागतं. पड छक्का बाल्या आता जे तुम्ही म्हणालात हिजडा, हे वाक्य हे शब्द ऐकताना खूपच वेदना होतात. आणि हे सर्व हे तुम्हाला नवीन घातलेल्या नावानं बारताना तुम्हाला या समाजात वावरताना काय वाटतं की हे ऐकून घ्यावं असं कसं वाटतं? ऐकून घ्यावंसं वाटत नाही. आता कोणी मला हिजडा म्हटलं तर मी त्याला थँक्यू म्हणणार नाहीच आहे. अगदी मी चिवीच देणार त्याला बरोबर. किंवा मग दगड वगैरे काहीतरी फेकून मारेल असं. पण आता ट्रान्सजेंडर ऍक्ट 2019-20 आहे, त्याच्यामध्ये खूप कायदे ट्रान्सजेंडर लोकांसाठी केलेले आहेत. त्याच्यामध्ये मग तुम्ही त्यांना हिनवून हिजडा असं म्हणू शकत नाही. बरोबर त्याच्यासाठी जर त्यांनी कंप्लेंट केली, पुरावे असतील तर त्यांना शिक्षाही होऊ शकते. आज ट्रान्सजेंडर ऍक्ट 1920 प्रोटेक्शन आणि ऍक्ट आहे, हेच किती लोकांना माहिती आहे, किती पोलीस स्टेशन्सना माहिती आहे, नाही किती वकिलांना माहिती आहे, समाजातील किती शाळा कॉलेजमध्ये आपण त्यांना शिकवलं जातं. आज ती मुलं तिथं दिसत नाही कारण की तुमच्या पॉलिसीज तशा आहेत, होय. जिथं आम्ही कुठं बसत नाही बरोबर अशा मेल फिमेल साठी बनवलेल्या. आमचा तर तिथं विषयच नाही. आता ऑप्शन आला असेल, आम्ही कोल्हापूर युनिव्हर्सिटीला दोघींना MSW ला ऍडमिशन घेऊन घेतलं, सायबर कॉलेजला एकटीला दिलं बरं. आणि युनिव्हर्सिटीला एकटी शिकली. हं. तर हिजडा चक्का ह्या गोष्टी समाजाने दिलेल्या आहेत आणि कुठंतरी आता एक ऍक्टिव्हपणे आयुष्य जगताना, कारण की हे म्हणतात त्यांनी हिनवलं म्हणून प्रोत्साहन जगायला जिद्द आली की बाबा आपल्याला ते हिजडा म्हणतात पण मला बाईसारखं दिसायचंय, बरोबर मग बाईसारखं आवरायचं नटायचं त्यातील सगळ्या गोष्टी. बरोबर पण किती जरी केलं तरी किती बाईसारखा हिजडा छान दिसतो असंच म्हणणार आहे. त्याच्यामुळे समाजाने तो शब्द आता बंद करावा. बंद. पण हे जो ऍक्ट निघालाय त्या ऍक्टचा किती लोकांनी 100 पैकी किती लोकांनी अंमलबजावणी केली असं तुम्हाला वाटतं? 1-2% पण असते. एवढंच? कारण तुम्ही म्हणताय की हे माहिती नाही की अवेअरनेस व्हायला पाहिजे. अवेअरनेस नाही. हा, त्याच्यामध्ये शासनानं पुढाकार घ्यायला पाहिजे. ज्या युनिव्हर्सिटीज आहेत किंवा ज्या इतर सामाजिक संस्था आहेत ह्या लोकांनी पुढाकार घेऊन त्याची जनजागृती करायला पाहिजे. कायदा शहरांमध्ये ठीक आहे, पेपर वाचतात, ग्रामीण भागामध्ये कुठं कुठं पेपर जातही नाही. त्याच्यासाठी काय वाचायचं करायला काय? पाहिजे? तुम्ही त्या लोकांसाठी काम करणाऱ्या ठराविक संस्था ज्या ग्राउंड लेवलला ग्रासरूटला जाऊन काम करणारे आहेत अशा लोकांशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्याबरोबर तुम्ही MOU साईन करा, त्यांना एक छोटा प्रोजेक्ट द्या, त्याच्यातनं 4 लोकांना रोजगार मिळेल आणि ते त्यांच्या समाजापर्यंत पोहोचवून ज्या शासनाच्या योजना आहेत, कायदा काय आहे ते सगळं सांगतील. आम्ही समाजकलांच्या माध्यमातून कॅम्प घेतोय. आम्ही 6 तालुक्यांमध्ये कॅम्प घेतलेला आहे. आता मी PTC जे असते पोलीस ट्रेनिंग सेंटर, तिथेही जाऊन आम्ही अवेअरनेस करतो की ट्रान्सजेंडर घडतात पोलीस तिथं, तर तिथंच त्यांना जर शिकवलं नंतर कित्येक पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही सांगणार आहे. मग याच्यासाठी आम्ही 2016 साली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आहे कोल्हापूरचं, त्यातली महाराष्ट्रातली मी पहिली पॅरालिगल व्हॉलंटियर आहे. वा. जी लोक अदालतच्या पॅनलला एक जज सोबत एक वकिलासोबत मी बसत होते वा सुंदर. तिकडं. तिथून जे आम्ही अवेअरनेसला सुरू केला, आज कोल्हापूर बघायला गेलं 80% तृतीयपंथीयांना इतक्या अडचणी येत नाहीत जेवढ्या बाकीच्या जिल्ह्यांमध्ये कारण येतात. तिथं तुम्ही आहात लीडर, मी नाही, चांगल्या विचाराची लोक आहेत लोक पण आहेत. आणि जी आत्ताचे अधिकारी भेटलेत ते खूप पॉझिटिव्ह भेटले. आणि मगाचा तुझा प्रश्न होता की ते हिजडा आणि ह्या गोष्टी ऐकून घेऊन कसं जगायला होते किंवा ते अगदी. सण कसं होतंय. तशी झालो म्हणताना आज कुठेही जर आम्ही गेलं तर स्पेशल चाइल्ड
ट्रीटमेंट मिळते आम्हाला. वा. ते ह्याला मंदिरांमध्ये असू दे मंदिरांमध्ये किंवा मगाशी पण मी तो मुद्दा सांगितला. हो, हो. मी स्त्री झाले असते तर बायकांच्या लाईनीमध्ये थांबले असते, पुरुष झाले असते तर त्या पुरुषांच्या लाईनमध्ये लाईनीमध्ये. थांबतात. मी ट्रान्सजेंडर आहे, माझ्या लाईनीमध्ये मीच पहिली आहे. अगदी तर बरोबर आहे. ही स्पेशल ट्रीटमेंट मिळते ना, मिळतीये. त्याच्यामुळं माझे चेले आम्ही ज्यावेळेला रंकाळ्याला इकडे तिकडे त्यांनी फिरायला जातोय ना, तर त्यावेळेला लोक बघतात आणि लक्ष बघतात. नसतं किती बघ, किती बघ. असं दिवसून लक्ष नसलं तरी बोलवून दाखवतात. सांगतात. ते बघा ती बघा मग ती शिवी देऊन म्हणतात ती कशी करायला बघ. अगं कुणाकडे बघतात नटनटी हिरोईन व्हीआयपी माणसं असलं तर त्यांच्याकडेच बघतात. माणसं बघतात हो, बघतात. वळून वळून. आपण तसं आहे म्हटलं. म्हणजे तुम्ही सेलिब्रिटी आहात. हा आपण सेलिब्रिटी आहे म्हणून म्हणून हे सगळे बघताय. आपल्याकडे बघतात. अगदी बरोबर. पोरं पण बघतात, बायका पण बघतात, म्हातारी माणसं पण बघतात. म्हणून खचून न जाता ती प्रेरणा डोक्यात ठेवून तुम्ही जगा. बरोबर. त्याच्यामुळे मग खच्चीकरण होत नाही मनाचं किंवा मग अपसेट मन होत नाही. पण मग अजून जर असं हे करून पदर असा करून चालायला बरं वाटतंय. बरं वाटतं. तुम्ही आता म्हणत होतात ताई की समाजाने आम्हाला समजून घेतलं पाहिजे किंवा समाजाला याचा अवेअरनेस केला पाहिजे. मी आता ह्याच्यामध्ये वावरत असताना, समाजामध्ये वावरत असताना मी खूप ठिकाणी बघितलंय की तुमच्या कम्युनिटीच्या लोकांची भांडणं खूप होतात. तर ते काढतात का भांडणं की ते काय म्हणजे काय प्रकार असतो की खूप न्यूज चॅनलवर तुमच्या फक्त भांडणाचेच व्हिडिओज येतात? जसं की समाजामध्ये जितक्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती तेवढ्याच विकृती पण आहे. आहे. जसं की एका आईची चारी मुलं सारखीच नसतात किंवा एकाच फिल्डमध्ये नसतात, तसं या समाजात आलेले आहेत. हे 10 परिवारातले 10 ठिकाणची 10 लोक एकत्र राहतात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी राहतील. काही गोष्टी आता ह्याच भांडणं अशीच होतात. एकतर त्यांना त्या हिंसकांनी बघितलं जातंय, तिरस्कारांनी बघितलं जातंय. त्यांच्या बाजूनी कोण नाही, ना फॅमिली आहे, ना पैसा आहे, ना सपोर्ट आहे, ना कायदा आहे, कुठलंच नाहीये. तर मग कुठंही काय झालं तर टाका ह्या लोकांच्या नावावर. कोल्हापूरमध्ये ज्योतिप्रिया सिंग आपल्या एसपी होत्या त्यावेळेची गोष्ट. एक सिरियल किलर फिरत होता तो रात्री झोपलेल्या भिकाऱ्यांना डोक्यात दगड टाकायचा. बरं. आणि मग त्यांनी 7-8 झाल्यानंतर मग पोलिसांना संशयाला आमचं की कृत्यपंथी करतात. मग मला बोलवून घेतलं तिकडं. बोलवून घेतलं, सांगितलं की हा काय प्रकार, तुम्ही थांबताय, मग हे भिकारी कसे काय मारायला लागले, तुमच्यातले कोण लोक हे असं करतात का? म्हटलं भिकाऱ्यांचा आणि आमचा तीळ मात्र संबंध नाहीये. काहीच म्हटलं नाही. ते दिवसा भीक मागतात, आम्ही रात्री धंदा करतोय, त्यावेळेला मी सेक्स वर्क करायचं. मग तुम्ही आम्हाला मदत करा. ठीक आहे की म्हटलं. मग आम्ही जिथं सेक्स वर्क करायचं तिथं पुतळे आणून झोपवलं आणि पोलीस लांब गाडीत थांबलेत. मग आम्हाला त्या दिवशी 50 जणींना गोळा केलं. बरं. मग सगळ्यांना बोलवा म्हटलं, गाडी द्या पोलीस द्या, मी घेऊन येते म्हटलं सगळ्यांना, कोण कुठं करत बसू. आम्ही सगळे आले. तोपर्यंत ती कोणाला खबर लागली, मीडियाला कळवलं की सिरियल किलर मध्ये तृतीयपंथीयांचा सहभाग आणि तृतीयपंथींना आरोपी म्हणून आणले. दगड घेतला आणि उभारला. म्हटलं आरोप सिद्ध झालाय का? झालंय का? कुणी इथं येऊन आम्हाला कोर्टात नेलंय का? नाही. विचारपूस करायला इथं त्यांनी बोलवलं. बरोबर. एक जर कुणाचा फोटो काय आला तर बघा म्हटलं ही सगळी उद्या तुमच्या दारात आहेत. मग त्यांनी समजून घेतलं आणि ते तसलं काही केलं नाही. नाहीतर किती वर्ष लागली असती तो धब्बा आम्हाला हे करायला, पुसून टाकायला. तर त्याच्यानंतर 8-10 दिवसांनी तो सापडला आणि तो बिहारचा होता. एका भिकाऱ्यांनी त्याची बायको पळवलेली म्हणून तो भिकाऱ्यांना मारायचा. पेपरला बातमी आहे. मग ह्याच्यात एक किती मोठा ठपका आमच्या समाजावर राहत बसला होता. असता. असे जे गैरसमज आहे आता सुद्धा जे आमच्या काही ट्रान्सजेंडर भगिनी ट्रेन मागतात, महिन्यात एकदा त्यांना पकडलं जातं. ट्रेन मागणं म्हणजे ट्रेन मध्ये भिक्षा मागायला जातात, ज्या आपण तुम्ही बघितलं असेल बरोबर, त्या. बरोबर. हा, तर तिथं पकडलं जातंय. पोलीस येतात, पकडतात, पळायचं नाही. पळलं की मग उद्या दिसलं की डबल पैसे भरायचे. बरं. मग धरतात त्यांनी, जाऊन पोलीस स्टेशन मध्ये बसायचं. काय त्या अर्जावर येतात माहित नाही, सांगताना ताकीद करतात. व जज समोर उभा करणार, असं उभं राहायचं. दाखवतात कोरोनाने आम्हाला. बरं. पुन्हा कबूल आहे काय? कबूल आहे म्हणायचं. दंड भरणार काय? भरणार म्हणायचं आणि बाहेर यायचं. बरं. ते सांगतात. ह्याला कोर्टात नेतात, जज समोर उभा करतात. जज विचारते गुन्हा कबूल आहे का? कबूल आहे. कागदावर काय लिहिले माहीत नसतं अजून सुद्धा. बरं. मग ते कागद आपण बघत नाही का ताई? दाखवतच नाहीत. तुला काय करायचं बसतीत का? बरं. अशी भाषा. बरं. अरे रवी करायची. तिथनं मग 1000-1200 जो काही दंड होईल तो भरायचा. परत 1 महिना मग हे सगळ्यांसाठी आहे. जे भिक्षा मागतात ते, परत ते चिमटा पूर्ण विकणारी ते आहेत, झील विकणारे आहेत, तृतीयपंथी आहेत त्यांना, त्या लोकांना पण तसंच केलं जातं. ते होतं. पण मग जर कायदा स्ट्रॉंग असता तर मग ट्रेनमध्ये आमच्यावर बलात्कार झालेले ती दादा मी मागितली असती. पीसी आमच्यावर जबरदस्ती करतात, पोलीस करतात.
ती आम्ही दाद मागितली असती. कित्येक वेळेला भिक्षा मागायला गेलेल्या तृतीयपंथीयांना ट्रेनमधनं ढकलून दिलं जातं. बरं. तुमच्या दौंड रोडलाच किती वेळा झालेल्या आहेत घटना. त्यांचे पाय तुटलेत, हात तुटलेत, किती जण एक्सपायर झाले. कुणाकडे दाद मागणार आहे आणि कोण आहे यांचा वाली? म्हणून आमच्यासाठी हक्कानं आमच्या समस्या आणि कायदा आणण्यासाठी आमचा माणूस लोकसभा, राज्यसभा, विधानसभा इथं पाहिजे. आमच्या अडीअडचणी, आमच्या हक्कासंदर्भात, आमच्या अधिकारासंदर्भात बोलणार. तर या समाजाचं भवितव्य चांगलं आहे. नाहीतर आहे असंच राहणार आहे. कारण की राजकीयदृष्ट्या कोण लक्ष देतंय आमच्याकडं? काय शासन देतंय आमच्याकडं? आज कुठंही या लोकांना स्थान नाही आहे. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय तर लांबच राहिलं सोडून द्या. मग ह्या लोकांनी जायचं कुठं? मग हे लोक तुम्ही पहिल्यापासून त्यांना वेगळं वेगळं ठेवलं. आता कित्येक लोक रोजगार देत आहेत. युनिव्हर्सिटीने सुद्धा आम्हाला मेणबत्त्या, आकाशकंदील हे करा प्रशिक्षण दिलं. बरं तयार केला तर घेऊन जायचं कुठं? काय करून घरातच बसायचं? मग आम्हाला प्लॅटफॉर्म द्या ना. आम्हाला सगळं येतंय आणि यांना गॉड गिफ्टच असते. कित्येक जण मेहंदीमध्ये हुशार आहेत, त्यांना क्लासची पण गरज नाही. जेवणामध्ये, स्वयंपाकामध्ये हुशार आहेत, डान्समध्ये हुशार आहेत. मी तेच म्हणतोय ग, आम्ही इथं नाचू शकतो तर आम्ही बॉलिवूडमध्ये का नाचू शकत नाही? आम्ही जीवन जगताना धावपळ करू शकतोय तर आम्ही मॅरेथॉन मध्ये का पळू शकत नाही? बरोबर. तिथं का विचार करत नाही? का तर तिथं ह्या लोकांना घ्या म्हणणार कोण नाही. उद्या जर तू मला म्हटलीस की नाही बाबा, ताई त्या ठिकाणी केली, बाबा ही काय त्याच्या त्याच्या मागा लागली, ही काय त्या हिजड्याच्या मागा लागली. मग कुठंतरी हे सारखं सारखं ऐकून ना तू पण नाही ताई राहू दे, आपण नंतर बघूया. अशी खूप लोक तुटलेली आहेत आमच्यापासून. माझा स्वतःचा अनुभव होता ताई की जोपर्यंत मी तुम्हाला भेटले नव्हते तर माझेही विचार फार वेगळे होते. त्याबद्दल मी माफी मागते तुमची. पण मी जोपर्यंत तुम्हाला भेटले नव्हते तोपर्यंत माझे विचार वेगळ्या लेवलला होते. पण ज्या दिवशी मी तुम्हाला भेटले, मी तुमच्या सानिध्यात आले, त्यावेळेपासून मी सांगते की मला अभिमान आहे की मी तुम्हाला ताई म्हणते. खूप खूप धन्यवाद अबोली. कारण कित्येक लोकांच्या त्या गैरसमजी जे आहेत ना, की ते पण माणसंच आहेत, तर तुमच्यासारखेच आहेत. ते हिजडा असले तरी त्यांचे विचार हिजडा नाहीयेत. सर्वसामान्य माणसासारखाच विचार करतात. वाक्य सुंदर आहे. पण हा विचार समोरचं जनरल नॉर्मल, आम्ही अबनॉर्मल लोक म्हणतात, तर ते नॉर्मल लोक का विचार करत नाहीत असा? आणि स्वतःच्या मुलांना जन्म देऊन बाहेर पडता, आईला काय पोटात असताना माहिती नसते काय की माझा मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे की काय होणार, अजून होणार आहे. तर इतकं ती जीव लावती. बाबा येऊन रोज बरं आहे काय, बरं आहे करतोय, आई तिची काळजी घेतोय आणि नंतर त्याच मुलाला बाहेर काढ म्हणून त्या आईला मारहाण होते. मग ती आई किती मोठ्या धर्मसंकटामध्ये आहे. इकडं पोटचं मूल पण आहे आणि तिकडं नवरा पण आहे. नवरा आहे, परत परिवार आहे, समाज आहे. आपल्या समाजामध्ये ते खूप मोठा रोग आहे. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. ते ना दुसऱ्याचा विचार करणार. ते 4 लोक काय म्हणतील, 4 लोक. मी किती दिवस हुडकायला लागले ते 4 लोक कुठे आहे म्हणून. ते नक्कीच विचारणार काय प्रॉब्लेम आहे. खरंय. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. खूप सुंदर वाक्य. आणि ते 4 लोकांचा एक लय मोठा विषय आहे. मी खरंच तुम्हाला शोधले की तुम्हाला सापडले की मलाही सांगा. नक्की. तर असं हे आता आईचं विषय निघाला तर मला ते विचारायचंय की ह्या तृतीयपंथी ह्या कॅटेगरीत येत असताना घरच्यांचा कसा रोल होता? आई, वडील, भाऊ, बहीण हा रोल कसा होता? मी सगळ्यातली घरातली, मी 2 वर्षाचे असताना माझे वडील वारले. मला 2 भाऊ 2 बहिणी. मी आई वारून माझे 20 वर्ष झाले. हा, आई वारल्यानंतर मी बाहेर पडले. माझे भाऊ ते मोठे झाले होते त्यावेळेला बहिणीचे. जाणं येणं कमी होतं, फोनवरच बोलणे वगैरे होत्या. नंतर मग त्यांची लग्न त्यांनी करून दिली, ते राहिले. म्हणजे तुम्ही सोबत होता? हा, सोबत होतो पण व्यक्ती म्हणून नव्हतो, एक साथ म्हणून त्यांच्या सोबत होते. त्यांनी ऍक्सेप्ट केलेलं ताई तुम्हाला? हा, ऍक्सेप्ट केलेलं. खूप गोष्टी झाल्या, मग रडारडी, परत खूप गोष्टी झाल्या. पण माझ्या बहिणीच्या सगळ्यांना माहिती आहे, भावाच्या पण मिसेसला वगैरे माहिती आहे. भाऊ येत नाही पण बहिणी वगैरे येऊन जातात, येतात, त्यांची मुलं घेऊन येतात. तुम्हाला कधी वाटलं की मी पुरुषाच्या शरीरात आहे पण मला बाई पण जगायचे? कधी वाटलं? म्हणजे हे काय होतं? माझी शाळा 6वी झालेली आहे. 6वी? हा. अरे वा. 6वी इंदिरा गांधी विद्यानिकेतन इथं शिकले. आणि पुढे शिकायची इच्छा होती पण मग परिस्थिती नव्हती. कारण की माझे त्यावेळेला मामा मामी वारले. मग मी शाळा सोडून कामाला जायला लागले. मग नाईट शाळेला जायची. 10 वाजेपर्यंत आमची शाळा होती, 7 ते 10.
मग कामावरून ती लवकर जाते म्हणून ते बाकीचे कामगार मालकांना भांडायला लागले. हं. मग 6 महिने तेवढी केली ती शाळा, नंतर 6 महिन्यांनी सोडून टाकली. मग त्याच्यानंतर सेक्स वर्क करायला माझी एक मैत्रीण होती, ती भेटली. तर म्हटले असं करण्यापेक्षा त्याच्या खूप ठिकाणी ट्राय केलेलं आहे, सगळ्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये पण केलेली आहेत कामं. तिथंही तेच रात्री स्टाफ रूम मध्ये झोपल्यानंतर जी होणारी हॅरेसमेंट, आणि हे अजूनही होतंय. अजूनही शाळा कॉलेजमध्ये रॅगिंग या सगळ्या गोष्टी आहेत, आहे. पण त्या बाहेर येत नाही किंवा मग भीतीपोटी प्रतिष्ठेपोटी त्या लोकांपर्यंत होत नाहीत. पण हा रोज एक तृतीयपंथीयावर बलात्कार हा झालेलाच असतो. तुम्ही दाद नाही मागत आहात त्याच्यावर. कुणाकडे जात मागणार? म्हणूनच आम्ही म्हणतोय ना, छोटासा प्रयत्न केला होता की जर राजकारणामध्ये आमचा प्रतिसाद किंवा अस्तित्व जर कुठं तर आलं तर ह्या सगळ्या गोष्टी साध्य होतील. बरोबर. पण कोणीही विचार नाही केला राजकारणी लोकांनी. आम्ही एका प्रतिष्ठित पक्षात प्रवेश सुद्धा केलेला आहे. बरं. त्या पक्षांनी पण नाही विचार केला किंवा आम्ही 36 जिल्ह्यातल्या लोकांनी प्रवेश केला तर एकाही जिल्ह्यातल्या व्यक्तीला तिकीट दिलं नाही. म्हणजे अस्तित्वच आमचं अजून कुठं स्थापन मानलं जात झालेलं नाही. नाही. केलं जात नाही. हं. तर ही खूप मोठी लढाई आहे. इतक्या वर्षाची लढाई, ती आता आम्हाला थोडंफार चांगले दिवस आलेले आहेत. आणि इथून पुढची सगळ्यांची साथ, आता मानसिकताही बदललेली आहे. कित्येक लोकांची शासनही आता हुशार झालेलं आहे, सगळ्या योजनांमध्ये ऍड करायला लागले. कायदाही त्यांच्यासाठी आलेला आहे. पण येऊन तो कागदावरच राहिलेला आहे, अस्तित्वात यायला पाहिजे. अस्तित्वात. सर्वसामान्य माणसासारखं जगायला त्यावेळेला सोपं जाईल आम्हाला. हे आता बोलत असताना तुम्ही खूप निडरपणाने एक शब्द बोलत होता, सेक्स वर्कर. खूप निडरपणाने बोलताय तुम्ही. ऐकण्यासाठी सुद्धा लोकांना, समाजाला खूप विचित्र वाटतं. तो शब्द इतक्या निडरपणाने कसं काय मांडू शकतो? प्रत्येकाला गर्व वाटते, मी डॉक्टर आहे, मी वकील आहे, मी हे मी ते सांगतात. मी त्या क्षेत्रातली होते, मी खंबीरपणाने, मी अजूनही आज ते क्षेत्र मी 15 वर्ष सोडलेलं आहे, तरी पण मी सांगायला कुठं लाजत नाही. कारण की त्यांनी त्या कामाने माझं पोट जिवंत ठेवलेलं आहे. माझ्या आईला 15 वर्ष जिवंत ठेवली, माझं पोट भरलं त्या कामाने. त्या कामाला मी घाण कसं नाही? मग हे तुम्ही ज्यावेळेला बोलत असता त्यावेळेला समाजाची नजर ह्या गोष्टीमुळे बदलत नसेल का ताई? मला नाही फरक पडत की बाबा त्या माणसाला काय वाटत असेल. मी हे पण म्हणतोय ना, मी ते सोडलंय आता. 15 वर्ष झाली त्या गोष्टी. 15 वर्ष हा काळ कमी नाहीये. 1 वर्ष सुद्धा काळ कमी. हा, मग तुम्हाला मान्यच करायचं नाही का की ही व्यक्ती चांगली असू शकते? मग तुला कारण 100 गावणार आहे माझ्याबद्दल वाईट हे करायला. 1000 भेटते. ज्या माणसाला, आता तू जसं म्हटलीस ना, कित्येक लोक असं इंटरव्ह्यू वगैरे झाल्यावर पाठ थापटत सापडतात. ताई खूप बरं वाटलं हो. की ते क्षेत्र सोडून तुम्ही इतकं सगळं करून इथपर्यंत येऊन उभारला. आणि हे घडायला मला मग त्यातूनच यायला वाट होती ग. पर्याय नव्हता. पर्यायच नव्हता त्यावेळेला, ऑप्शन कारण नव्हते. समाजाने मला मान्यच केलं. हा. मला नोकरी नाहीये, माझं पोट कसं भरणार आहे, त्यासाठी तुम्ही इथं आहात. एकतर मला शिक्षण नव्हतं त्या काळी. एवढ्या आताच्या ज्या शासनाच्या योजना आहेत किंवा समाज जेवढा सेन्सिटाईज झालाय, त्यावेळेला तेवढा नव्हता. योजना तेवढ्या नव्हत्या, अवेअरनेस पण नव्हता. अवेअरनेस तेवढा नव्हता. त्यात आणि माझं शिक्षण नाही, त्याच्यामुळे मला जे मिळालं ते मी केलं. आणि त्याच्या पाठीमागं पण मी जिच्याकडे गेले ती त्या क्षेत्रातली होती. ती जर उद्या वेगळ्या क्षेत्रातली असती तर मला तिनं तिथं लावलं असतं. संगत गुण सोबत गुण म्हटलं तरी हा, काही होतात. हरकत नाही. बरोबर ना. हरकत. आणि आम्हाला तिथंच बघितलं जातं, म्हणजे मला त्या कॅटेगरीतच बघितलं जातं, म्हणून पण हा. तुम्हाला ते सोपं गेलंय. नक्कीच. अज्युम करायला पण सोपं गेलंय. आता माझे 22 चेले आहेत, सगळे सेक्सवर करत नाही, मी करत होती म्हणताना. बर, तुम्ही कारण त्यांना वेगळं घडवलं. हा, आता रिया म्हणून आहे, भारतातली पहिली ट्रान्सजेंडर शिक्षिका आहे. मी ऐकलंय. तिला आता पण व्हिडिओ कॉल केला तर घरी आलेले. ती शनिवार रविवारी घरी येते, घरी सुट्टी येते. असते. हा, तर रविवारी रात्री निघून जाते, परत सोमवारी शाळा असते. मग माझी जर मानसिकता तीच असते, बाबा मी पण सेक्सवर करत आहे, त्यांना त्यांना पण सगळ्यांना तेच तेच करायचं. मग तिच्या शिक्षणासाठी मी सिंधुदुर्गपर्यंत भांडत गेली नसती. बरं. तिथल्या के म्हणजे लक्ष्मी, आता आमच्या कोल्हापूरच्या आयुक्त आहेत, त्या तिथं कलेक्टर होत्या. जे सहाय्यक आयुक्त आता समाज कल्याणचे कोल्हापूरला आहेत, सचिन साहेब, ते तिथं सहाय्यक आयुक्त होते. दीपक घाटे सर होते, त्यांनी खूप मदत केली. एका महिन्यामध्ये सगळे ते डॉक्युमेंट. आणि माझ्या फेऱ्या किती झाल्या, मला जर तिला ते बनवायचं नसतं. अंकिता म्हणून आहे, बाकीचे कितीतरी आहेत, त्या कोणाला डान्स याच्यामध्ये टाकलेला आहे. ताईंना पण मी भेटली. हा, खूप सुंदर व्यक्ती. खूप छान. तिचं पण नर्सिंग झालेलं आहे. हो. अशा सगळ्या गोष्टी आहेत. ते करत होतं म्हणताना ते माणूस तेच आहे नाही ना. नाही, आता तुम्ही पण थोडंसं बदलायला पाहिजे ते पण. बदलाय.
नाही, खूप दिवस जातील का आता समाज एक पाऊल पाठीमागे यायला लागलाय तर आम्हाला 99 पावलं पुढे जायला आणि पाहिजे अजून ते त्यावेळेला ते 4 लोक 100 थांबलेत ना मागं. त्यांना ती 4 शोधायला ते शोधायचंय आपल्याला. नक्की. सावित्रीच्या लेखी हा सेगमेंट घेत असताना हे वाक्य मला अधोरेखित करावंसं वाटतं की समाजाने आमच्यासोबत काय केलं हे सांगतच असताना शिक्षणाप्रती ह्यांची किती तळमळ आहे हेही इथं दिसून येतं. घरची स्त्री शिकली की घर अबाधित होतं हे म्हटलं जातं. तर मयुरीताईंनी ते नक्की केलेलं आहे की स्वतः दुसऱ्यांना शिकवण्यासाठी एक पहिली महिला डॉक्टर यांनी घडवलेली आहे. नर्सिंग क्षेत्रामध्ये यांनी शिक्षणासाठी मुलींना आपल्या पाठवलेलं आहे. त्यांना ते चेले म्हणतात. त्या चेल्यांना त्यांनी खूप सुंदररित्या त्या स्वतः जरी त्या वेगळ्या पद्धतीच्या कामाच्या ओळखीतून येत असतील तरी पण त्यांनी स्वतःच्या चेल्यांना मात्र उच्च शिक्षित देण्याचा जो आज केलेला आहे ह्या सावित्रीच्या लेखीच फक्त करू शकतात. आणि ह्या जाता जाता पण महत्वाच्या ह्या पॉडकास्टला ही सावित्रीची लेख एकदम साजेशी आहे असं म्हणायला काही वावगं नाही ठरत. आणि तिथंच बंद पण नाही अजून काम आमचं. जी झोया दिन्नी म्हणून आहे तिला सायबर कॉलेजला भोसले सरांना सांगून तिला MSW ला ऍडमिशन घेऊन दिलं. तिचे फॉर्मचे 250 रुपये सुद्धा भोसले सरांनी दिले. वा सुंदर. शिवानीला युनिव्हर्सिटीला मी MSW ला तिकडे MSW घेऊन ला. दिलं. तिथं सुद्धा कित्येक लोकांनी मदत केली. आर्थिक शिक्षण घेताय म्हणजे चांगलं कुठंतरी ह्या 4 लोकांच्या मागे 1-2 लोक चांगली पण चांगली आहेत ताई, म्हणायला हरकत नाही. नक्की. ताई ह्या समाजात वावरत असताना आतापर्यंतच्या जीवनात तुमचा सगळ्यात वाईट प्रसंग काय होता आणि त्या वाईट प्रसंगातून तुम्ही बाहेर कसे पडले? वाईट प्रसंग 2 आहेत. एक आई वारली त्या दिवशी माझा सगळाच आधार गेला. संपून छतच गेला. गेलं आई माझं. आहे शेवटी. कारण की दुसरा कुठलाच सपोर्ट नव्हता मला. आणि दुसरं ज्या दिवशी माझ्या भावाला ही गोष्ट कळाली की मी असं असं आहे त्याच्या मित्राची खूप भांडणं झाली. तो फक्त मला तू नाही म्हणून सांग मी त्याला काय करायचं करतो. मी नाही म्हटलं तर मला लपून लपून जगायला पाहिजे. मी खुलेपणाने म्हटलं तुला कळालंय ना म्हटलं खरं आहे ते. माझ्याच तोंडानं जर ऐकायचं असेल तर ज्या दिवशी ऐकते त्या दिवशी माझा शेवटचा दिवस होता. तो दिवस भावनिक व्हायला होतं ताई. त्या दिवशी सगळं संपलं. खूप भावनिक वाटतंय. ज्यावेळेला घर कुटुंब असतं हा पण ती सक्ती नाती जरी तुटली असतील ना समाजाने इतकी दिलीत ना मी तिथं राहून मला ती मिळाली नसतील. आज मी किती जणांची आई आहे, मावशी, आत्ती आहे, आजी आहे, ताई आहे. आम्ही खूप मानासन्मानाने तुम्हाला वागवतो ताई आणि मी स्वतःही तुम्हाला खूप मानते. फक्त आमच्या समाजातले नाही आहे, तो जनरल समाज आहे आणि कितीतरी नामांकित व्यक्ती आहेत की आम्हाला मानतात. त्यांच्याकडून ताई म्हणून घ्यायला लाज वाटते. आमची तेवढी कपॅसिटी नाही आहे तरी ते इतका मान देतात. त्या संघर्षाच्या काळातून बाहेर कसे पडलात ते? एक तो माझा समाज माझ्या पाठीशी होता, माझे गुरु माझ्या पाठीशी होते आणि जो काही माझं फ्रेंड सर्कल माझ्या कम्युनिटीमध्ये आल्यानंतर तयार झाला होता हा होता. या सगळ्यांनी बळ दिलं नाही तू करू शकतेस. त्यांनी मला कधी म्हटलं नाही की तू हे करत होतीस आणि हे सोडून ते कशाला पाहिजे. नाही तू कर पुढे जा. हा. आणि 21/3/2007 ला मी संस्था काढली. त्यावेळेला अध्यक्ष झाले होते. 26 आलं तरी अजून मला तिथनं रिटायरमेंट द्यायला कोण नाहीये. नाही कारण ते रिटायरमेंट होऊच नका तुम्ही अशी आमची इच्छा म्हटलं आहे. मला आता भास झालं का म्हटलं खूप मला आता 20व्या क्षण थोडंसं निवांत राहू द्या. माझं आयुष्य मला जगू दे. हे जगता जगता माझं पर्सनल लाईफ जगलेच नाही मी. सुटून गेले. हा सुटून गेले तर आता उतारवयात तरी थोडस हे राहते. नाही बाई तूच पाहिजे तू अध्यक्ष. पाहिजे. आणि परत आता आमची मागच्या जून जुलैमध्ये निवडणूक झाली. हो. त्याच्यामध्ये परत सगळ्यांनी बिनविरोध अध्यक्ष म्हणून मला हे केलं. केपेबल आहात ताई तुम्ही तसं. तुम्ही हे जे कार्य करता आता तुमची संस्था आहे त्या संस्थेच्या मार्फत जे काही काम चालू असतं किंवा तुम्ही समाजासाठी जे झटताय तुमच्या समाजासाठी हा आमच्यासारखे सर्वसामान्य आम्ही सर्वसामान्य म्हणण्यापेक्षा आम्ही काहीच नाही आहोत तुमच्यासमोर. तर ह्या समाजाला तुमचं काही देणं लागतं का किंवा तुम्ही ह्या समाजात काय केलंय की ज्यानं तुम्ही तुमची मान उंच ठेवू शकता? त्यास आम्ही फक्त काम करताना मी माझा तृतीयपंथी समाज असेल, LGBTQI कम्युनिटी असेल, सेक्स वर्कर महिला असतील, तमाशा व्यवसाय करणाऱ्या आणि त्याच्यातून निवृत्त झालेल्या अशाही गटासोबत आम्ही काम करतो. हे करत असताना सामाजिक भान आणि सामाजिक जबाबदारी म्हणून आम्ही समाजाला नेहमी समाजाचा जो लढा असतोय तर निर्भया प्रकरण मध्ये झालं तिथं कॅन्डल मार्च झाला.
कोल्हापूरमध्ये हेल्मेट सक्ती केली होती, त्याचा विरोध झाला. कोल्हापूरचा टोल नाका, टोलशी आणि आमचा काही संबंध नाही. काहीच नाही. भारतभर फिरलं तरी आम्हाला टोल लागत नाही. हो का? हा, कुठंच नाही. बर. तरी पण आम्ही त्याच्या विरोधात उभा राहिलो. मग बरं. सामाजिक भान, सामाजिक जबाबदारी, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतंय, लागतं. तर आपण सपोर्ट करायला लागतं. ह्या भावनेनं आम्ही करतोय त्यांना मदत, पण प्रतिसाद उलटाच होतोय. गेल्याबरोबर अरे ही चक्क कशाला आले, ते कशाला, आणि परत ते तिथंच आहे. म्हणजे समाजाने जरी तुम्हाला मान्य केलं नसलं तर संघर्षाच्या वेळेला मात्र तुम्ही पाहिजे. समाजाला तुम्ही त्यावेळेला नाही ताईसने बोलवा, ताईसने बोलवा, ताई पाहिजे. त्यावेळेला हे सेक्स वर्कर आहेत किंवा चक्के आहेत नाही, हे नाही लक्षात नाही, येते नाही. तुम्हाला. पण तुम्ही समाजासाठी देणं आहात आमचे. नक्की नक्की नक्की. आणि जगताना, कारण की ही प्रेरणा का मिळते, तर काम करत असताना किंवा जीवन जगताना खूप चांगली लोक पण भेटलेली आहेत. बरोबर. त्या लोकांकडे बघून, बर. त्या लोकांच्या प्रेरणा घेऊन ती भावना मनामध्ये ऑटोमॅटिक उत्पन्न होते की बाबा आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं. काही एक खूप मोठ्या विषयाला हात घालते आता मी, HIV. सर्वसामान्य लोकांच्या मध्ये ह्याचं एक बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. पण ज्यावेळेला तुम्ही सेक्स वर्कर म्हणून काम करत असतात किंवा ह्या तृतीय पंथींमध्ये ह्याचं खूप जास्त प्रमाण आहे HIV चं, तर ह्याला कसं तुम्ही टॅकल करताय आणि तुम्ही आमच्या समोर काय प्रेझेंट कराल की HIV? थोडीशी त्याच्या आधी त्यालाच रिलेटेड गोष्ट सांगते. कोल्हापूरमध्येच एका चांगल्या पत्रकार बंधूंनी बातमी दिली की सेक्स वर्कर महिलेमुळे आणि तृतीयपंथीयांमुळे HIV चा प्रसार. मग म्हटलं आता जायला लागतंय. मग गेले. त्यात तुम्ही कोल्हापूरकर. मग सर म्हटलं तुम्ही बातमी दिली, काय पुरावा आहे? त्या जन्माला येताना HIV घेऊन येतात का? त्यांच्याकडे जाणारा वर्ग कुठला आहे आणि किती आहे, प्रमाण किती आहे? समाजातलेच पुरुष त्यांच्याकडे जातात ना. मग तो त्यांना होतोय, असा गैरसमज पसरू नका म्हटलं. आज त्या व्यक्तीला होता म्हणून ह्या महिलेला झाला, कोणाकडून तरी झालाय म्हणूनच आता परत तिच्याकडून दुसऱ्यांना कोणाला तरी होणार. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे ते तुम्ही लिहा. त्याच्यासाठी कोणाला भेटायला पाहिजे ते तुम्ही लिहा. त्याच्यासाठी डिस्ट्रिक्ट प्रोग्राम ऑफिसर डॅप्को आहे, ते इतर संस्थांचा डाटा वगैरे ठेवतात. त्यांना कॉन्डम पुरवतात. त्यांना महाराष्ट्र राज्य एड्स कंट्रोल सोसायटी ते कॉन्डम पुरवते. त्यांच्यासाठी टार्गेट अँड इंटरव्हेन्शन प्रोग्राम आहे. मग ह्या लोकांचे दर महिन्याला मंथली कॅम्प होतात, रेग्युलर मंथली चेकअप होते त्यांचं. पुरुषांचं तेवढं होतंय का समाजातल्या? असलं तरी कोण सांगतंय का? मग अशा संस्था काम करणाऱ्या आहेत, त्या त्यांची खबरदारी घेतातच, काळजी घेतातच आहे. असा गैरसमज पसरू नका आणि ह्या बातमीच्या विरोधात तुम्ही चुकीची बातमी, दुसरी चांगली योग्य ती माहिती टाकून बातमी लावा. बातमी टाकण्याला नका नाही, पण योग्य ती बातमी टाका असं म्हणणं. बरोबर की. आणि त्या प्रसार माध्यमांनी त्याचा इतका मोठा भाव केलाय ना, HIV होतोय. आम्ही काम करत असताना जरा सुद्धा इतकी सुद्धा आम्हाला भीती वाटत नाही की HIV बाधित. आता आमच्या घरामध्ये पण HIV बाधित आहे. एकत्र राहतोय, खातोय, पितोय, त्यांच्यामुळे आम्हाला नाही झाला. नाही, त्यांनी जर आरोग्याची काळजी घेतली, व्यायाम, आहार, औषधं जर त्यांनी वेळेवर खाल्ली, व्यवस्थित आहार वगैरे, 30-35 वर्ष त्या माणसाला काही होत नाही. उदाहरण आहेत आमच्याकडं. आणि ते करतच असताना इतर सामाजिक संस्थांसोबत काम करत आम्ही HIV पॉझिटिव्ह लोकांची विवाह पण लावून दिलेले आहे. खूप मोठी गोष्ट आहे विवाह. लग्न लावून दिलेली आहेत त्यांना, आणि त्यांची मुलं निगेटिव्ह झालेली आहेत. कोल्हापूरमध्ये आली ना, मी त्या परिवाराला भेटवते, त्या दोघांना सुद्धा आणि त्या बाळाला सुद्धा विशेष आहे. त्यांच्या घरी घेऊन जाते, नाही तर त्यांना ऑफिसवर बोलवते. अगदी खरं आहे. होय, त्यांचे रिपोर्ट दाखवते ना, किती वर्ष गोळ्या घेतात तोही पुरावा आहे. हे माहितच नाहीये, हे आलं पाहिजे समोर. मग हे कुठे समाज किंवा सोशल मीडिया त्या चांगल्या गोष्टी नाहीये. बरं ठीक आहे, टाकत नाही, त्यांची आयडेंटिटी डिस्क्लोज होईल म्हणून मी टाकत नसते. तेही असेल, तुम्ही नावं बदला, फोटो ब्लर करा त्यांचे, पण माहिती पुरेपूर द्या, खरी माहिती द्या. त्यांच्या व्यथा, अडचणी त्या लक्षात घेताना जे अन्नदान आयोगाचे महेश ढवळे सर आहेत, ते आमच्या ऑफिसला व्हिजिटला आले, तर त्यांनी आम्ही जी कामं केलेले त्याचे पोस्टर करून लावलेले आहेत, बॅनर म्हणते ना ऑफिसमध्ये. ते बघितलं, म्हणजे छान काम करताय, तर इतक्या दिवसापासून आम्ही करतोय. तर काम करताना अडचणी काय येतात? म्हटलं सर, तुम्ही सर्वसामान्य माणसांना 5 किलो 10 किलो धान्य मिळते, 6 किलो कुणाला आहे,
जे HIV पॉझिटिव्ह असतात ते काही कमवायला पण जाऊ शकत नाही. नाही. त्यांची आर्थिक, सामाजिक आणि ही काहीच स्थिती नाही. तेवढी स्ट्रॉंग नसते. तर मग काय करायला पाहिजे? तर मग म्हटलं ह्यांना अंत्योदय कार्डमध्ये टाका, अंत्योदय योजनेच्या कार्डांमध्ये आणि ह्यांना 35 किलो धान्य 35 सुरू किलो. 35 किलो. हां. बर. तर ठीक आहे म्हटले. उद्या पत्र घेऊन या. तर मग मी त्यांच्याकडे असं फक्त म्हणते अजून काय आहे? अजून काय? हां. मग आता ह्यांना 35 किलो धान्य जर सुरू केलं, मी 5 किलो नेती, पॉझिटिव्ह आहे, तू दुकानदार आहे, तुला माहित नाहीये. बरोबर. पण मी 35 किलो घ्यायला आल्यावर तू म्हणणारच हिला कसं काय Positive 35 आहे. किलो मिळायला हां. लागलं? तो विचार डोक्यात आल्यावर म्हटलं सर, आता हे आमच्याकडे जवळजवळ 250चा डाटा आहे बरोबर. HIV पॉझिटिव्ह आहे. बरोबर. तर आम्हाला एक रेशन दुकान दिलं तर बरं होईल. म्हणजे ही लोक आम्ही आमच्याकडेच घेतो. आमच्याकडेच घेतो. आम्ही हां. तुम्हाला सांगतच नाही की मला 35 किलो का दिलं गेलंय. होय. अरे वा. बघूया ताई, करूया. उद्या पत्र घेऊन या यांच्याकडं. हां. मग मी काय हरकून पाणी पत्र लिहिलं आणि दिलं की सकाळी घेऊन. ते दुसऱ्या दिवशी मुंबईला सुद्धा मंत्रालयात पत्र मंजूर आलं. झालं. त्याच दिवशी त्यांनी झाल्यासारखंच होतं ते 90%. फक्त कागदोपत्री आम्हाला मिळालं नव्हतं. बर. आणि ते करत असताना मग आमच्या अन्न पुरवठा अधिकारी आहेत मोहिनी चव्हाण म्हणून, त्या पण खूप सपोर्टिव्ह आणि चांगल्या आहेत. त्यांनी परत अक्षय ठोंबरे म्हणून आहेत, कलेक्टर ऑफिसमध्येच बसतात ते. त्यांनी पुढाकार घेऊन पटपट कागदोपत्री सगळं तयार करून आज त्या मशीनचा नंबरही आमच्याकडे आला. बर. आणि मग आता दुकान मंजूर झालंय. मग आता काढायचं कुठं? आता आमचं ऑफिस आहे ते दुसऱ्या पहिल्या मजल्यावर आहे. बरोबर. तर आल्यानंतर आम्हाला पोतीवर घेऊन नाही येणार. तर आम्ही खाली जे 2 गाडे महानगरपालिकेचे पडले होते, मोकळे होते ते, हां. तो एक प्रस्ताव तयार केला आणि महानगरपालिकेला दिला आयुक्तांकडे. बर. म्हणजे रेशन दुकानाच्या बरोबर खालचे सुद्धा तुम्ही गाळे घेतले. 2 घेतले. तर कमीत कमी भाडे तत्वावर आम्हाला ते बर. 2 गाळे द्या. कारण दिला. की 2-3 लोक काम पण करतील, हां. भाडं पण त्यातनं निघेल, दुकान व्यवस्थित चालेल. या गोष्टी झाल्या. मग अजून एकाने डोक्यात घातलं की जिथं तुमचं दुकान आहे त्याच्या 500 मीटर एरियामध्ये जेवढी दुकानं येतात ना त्यातला 20% डाटा तुम्हाला मागा. तो पण मागितला, तो पण मिळाला. हो. बर. अशा पद्धतीनं ते आता या 4-5 दिवसात आमचं भारतातलं पहिलं दुकान तृतीय पण त्यांनी सुरू केलेलं. खूप सुंदर, खूप सुंदर. म्हणजे तुम्ही अचिव्हमेंट केली ताई. अचिव्हमेंट हो, ते परत रेशन दुकान मिळून अचिव्हमेंट खूप मोठी तुम्ही केलेली आहे. नाही, कोल्हापूरमध्ये बऱ्यापैकी अधिकारी सेन्सिटिव्ह झालेले आहेत. समाज कोल्हापूरचा आहे. तर जे आधी तिरस्कार करत होते ते आता पुरस्कार द्यायला बोलवायला लागले. अरे वा. इतकी परिस्थिती पण ही सगळी भारतात व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीनं सोशल मीडिया पण आता ज्या आमच्याबद्दलच्या निगेटिव्ह पोस्ट टाकत होते किंवा येत होते, अजूनही येतात पण तेवढं प्रमाण कमी आहे. कमी प्रमाण. पण एक सेन्सॉर बोर्डला सुद्धा आम्ही कळवायचा विचार करते, कल्याणकारी मंडळ, की जे त्यांच्यावर येणारे चित्रपट आहेत, जसं की ते लक्ष्मीचा बॉम्ब होता किंवा एक कांचना, मर्डर 2 काहीतरी मध्ये त्या इम्रान हाशमी तो मुलींचे मर्डर करायचा, मुलींचे कपडे घालून. खूप मोठा प्रभाव आमच्या आयुष्यावर पडला त्याचा, की तुम्ही पण असे करताय का? तुमच्यातले लोक असे करतात का? मग तुम्ही गल्ल्यात राहू नये. कित्येक ठिकाणी रातोरात गल्ल्या खाली करायला लावल्या, लोकांना घरं सोडायला लावलं. लक्ष्मी पिक्चरचा कसा प्रभाव पडला तुमच्यावर? त्याच्यामध्ये जे तुम्ही पात्र दाखवतायत ना, ते वीक घालून जातात, मग ते वीक ते काढून तिथं साड्या वाढतात, हे करतात. तृतीय पण ते असे नसतात हो. ते प्रॉपर पद्धतीनं राहतात. त्यांचं राहणीमान बघा आणि तुम्ही असं ते बहिरुपीसारखं कोणाला तरी तिथं घेताय आणि ती प्रतिमा दाखवताय, तिथं त्यांचं जोक करताय, चेष्टा मस्करी करतायत. तीच लोक आमच्या आयुष्यामध्ये इथं करायचा प्रयत्न करतात. मग ती भांडणं होतात आणि मग तू मगाशी मिळालेल्या प्रश्नाचं तुझं उत्तर हे असं होतं. म्हणजे ह्या चित्रपटांचा सुद्धा तुमच्यावर गैरवापर केला जातो असं म्हणायला हरकत नाही. चित्रपटांचा, मालिकांचा, आता कपिल शर्माचे ते गुत्ती येते ते मैं गुत्ती हे म्हणजे हे घातल्यानंतर न वेगळा तुम्हाला उत्साह येतोय. हे घालून 1 महिना राहून बघा, आयुष्य जगा. जनरल समाजातून, थिएटरमध्ये नाही. हा, तिथं ठराविक लोक असतात. तिथं आम्ही जगताना समाजातल्या हर एक माणसाला तोंड द्यावं लागतं. तिथं दाखवून त्यांचा मजाक एका समाजाचा करायचा तुम्हाला काही अधिकार नाही आणि तो कोणालाच नाहीये. तो तुम्हाला राईट्स हा, तर दाखवायचं तर चांगल्या गोष्टी दाखवा ना. बरं, तुम्ही दाखवता आणि याच्यामध्ये एक सिफार म्हणून मीडिया ॲडव्होकेसी आमचा एक प्रोजेक्ट होता 3 महिन्याचा. त्याच्यामध्ये मी महाराष्ट्रातल्या जवळजवळ 12-13 जिल्ह्यातल्या कोल्हापूरमधून मी होतो. तर त्याच्यामध्ये आमचा अभ्यास काय असायचा, बातम्या बघायचा. मला ते बातम्या बघायला पैसे द्यायचे, 1 दिवसाला 1000 रुपये. किती बातमी बघायची, ती कुठल्या पद्धतीने येते. नॉर्मल आली बातमी आणि ज्या वेगळ्या बातम्या येतात, ढांटाडान ब्रेकिंग न्यूज म्हटलं की माणसाचं नजर लगेच तिकडे जाते. अरे बापरे, काय अचानक सुरू यायला लागलं.
तर तो सर्वे करायचा. बर त्यांचं जे ह्याचं मीडियाचं मेन जे ऑफिस होतं दिल्लीला, त्यांच्या समोर आम्हाला बसवलं. बर मग त्यांनी सांगितलं ही कम्युनिटी आहे हं. आणि ह्यांच्या बाबतीत तुम्ही ज्या निगेटिव्ह न्यूज दाखवताय त्यांचा परिणाम काय होत आहे, न्यूज कुठल्या पद्धतीने पाहिजे हे त्यांनी मॉडेल तयार केलेलं आहे. सगळ्यांनी आम्ही बसून आम्हाला एक एक हे ट्रेनर होता आमच्या सोबत. आम्ही त्याला सांगायचो, तो टेक्निकली सगळं प्लॅन करायचा त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ते सगळं तो हे बसवायचा. आम्ही केलेल्या गोष्टी तर त्या होत्या. न्यूज सिंपल पद्धतीनं पाहिजे. ब्रेकिंग न्यूज इतकं मोठं काय झालेलं आहे आता, इतक्या सगळ्या गोष्टी राजकारणात ते नव्हतात त्या येतात त्या ठीक आहे जाऊ दे. एका व्यक्ती एका समाजाबाबतीत तुम्ही इतकं दाखवताय तृतीयपंथीयांचा धिंगाणा, हा. ते डोक्यातच बसतंय लोकांच्या. बसलंय हा त्याच्यामुळे आवर्जून बघणार न बघणारे बी बघतात. कोणतर बघतील म्हणून असं इकडे इकडे मोबाईल हात धरून बघत बसतात टीव्ही. का तर यांचं काय चाललंय असं. बरोबर हे नाही व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे सुद्धा आमच्या समाजाचा प्रतिमा मलिन होती मलिन समाजासमोर. हा जसं लक्ष्मी पिक्चरानं किंवा त्या चित्रपटानं तुमच्या ह्याला मलिनता मिळाली, लक्ष्मी पिक्चर नाही, मर्डर 2 काहीतरी Murder मध्ये 2 ने. होतं. हा तसंच ताली नावाची पण एक मूवी आली, हा त्याचा प्रभाव कसा झाला? ताली आहे. तालीमध्ये गौरीताईंनी काम गौरीताई. केलेलं आहे. रियालिटी गौरीताई. आहे ती. ते कारण की ते आयुष्य आम्ही पण जगलेलो आहे. जगलेलो आहे. त्याच्यामध्ये रियालिटी आहे ती. तो एक जोगवा पिक्चर होता. दुसरा एक होता कथानाम्या जोग्याची म्हणून. त्याच्यामध्ये सौंदकानी भंडारभोग या कादंबरीवर तो पिक्चर काढलेला आहे. लिहिलेलं सगळं खरं नसतं बरोबर आणि ह्या आमच्या समाजाचे काही नियम आहेत, रीतिरिवाज आहेत, ते सगळे तिथं मोडलेले आहेत. त्यांनी पळडी टाकलेली आहे. ते जे रेणुका देवीचे मोती गळ्यात घालतात, बर ते देवीसोबत ज्या वेळेला लग्न होते त्या दिवशी हे गळ्यात घालतात आणि हे बर. मेल्यानंतरच काढू शकते माणूस. ते पण हे घालणाऱ्याचे गुरु येऊन काढायला लागतात. बर आणि जोपर्यंत आमच्या समाजाचे लोक येऊन भंडारा टाकत नाहीत तोपर्यंत ते प्रेत उचलायची कोणालाच परमिशन नाही मला आहे. त्याच्यावरही बोलायचं आहे, मी नक्कीच बोलेन. मला असं विचारायचं होतं की समाजामध्ये खूप सारे ह्या अंधश्रद्धा आहेत किंवा हे बोललं जातं किंवा जे काय आहे, की तुमची अंतयात्रा प्रेतयात्रा त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे हे खरं आहे का, की जे आम्ही ऐकलोय ते खरं आहे किंवा त्याचं सत्यता काय आहे हे तुम्ही मला सांगा. खूप लोकांच्या मनात तो गैरसमज आहे किंवा चुकीची समज आहे की तृतीयपंथी वारल्यानंतर त्यांना चपलाने मारतात, रात्रीच नेतात, शिवेगाळ करतात, थुकतात, असं समज आहे त्यांचा. खूप लोक हे विचारतात. पण आता मी ज्या वेळेला या समाजात आले, आता माझं वय 42 आहे, पण ह्या इतक्या वर्षात कधीही ती गोष्ट माझ्या नजरेस आली नाही किंवा माझ्या कानावर पण अशाच प्रकारचा होता. पण मी माझ्या ज्या वेळेला गुरूंना विचारलं, आमच्या समाजातील जे वयस्कर 80-90 वर्षाचे लोक होते त्यांना विचारलं, ते म्हणते आपल्या समाजामध्ये असं काही नाहीये. जे हिंदू समाजाचं आहे त्याला हिंदू समाजाप्रमाणे दहन केलं जातं आणि दहन जे केलं. मुस्लिम समाजाचे आहेत दफन त्यांना दफन केलं जातं. हीच पद्धत आहे त्याच्यामुळे जो गैरसमज आहे ना तो मनातून माणसाने काढून टाकावा आणि पाया पडल्यानंतर त्यांना आपण लखपती ह्या तीन सगळ्या गोष्टी, जो गैरसमज आहे नशिबात असेल तर ते होणारच. त्याला कोणी थांबवू शकत नाही. अगदी बरोबर. ते नशीब बदलणारे म्हणून आपण थांबून नाही चालत. प्रयत्न करायला पाहिजे, आपण करतच राहायला प्रयत्नार्थी पाहिजे. हा परमेश्वर. तो गैरसमज काढून टाकावा सगळ्यांनी. म्हणजे हे जे आहे हे रुमर्स आहेत असं म्हणायला हरकत नाही. हा आणि आमच्या समाजामध्ये ती एक गोष्ट गैरसमज आहे. आणि आमच्या याच्यामध्ये ना अजून एक कौतुकाची गोष्ट सांगतो, जातीवाद नाही. मी आता बोलणारच होते तो मुद्दा की जात काय. आजपर्यंत माझ्या गुरूंनी मला विचारलं नाही माझी तुझी जात काय? जात कुठली आहे बाबा तुझी बेटा म्हणून. मी माझ्या चेल्यांना विचारलं नाही की तुझी जात कुठली आहे बाळा. काय आहे? हा काय आहे आणि कुठली आहे. आमची एकच जात माणूस. वा, जी आमच्यात नाहीये, जी त्या 4 समाजात लोकांच्यात नाही. नाहीये, जी 4 बरोबर. लोकांच्यात नाहीये. बरोबर. अगदी बरोबर. कारण की आमच्या घरी ईद होते, दिवाळी होते, क्रिसमस होते, सगळं होते. सगळे सण सगळं. आम्ही साजरे करतो. सगळे साजरे, हा. सगळे सामील होतात. सगळे सामील होतात. आजूबाजूचे घरी येतात आमच्या. बरं. आणि जो आधी अनुभव यायचा त्याच्या खूप आता 50-60 पटीनं चांगले अनुभव यायला लागले. चांगले जिथं आम्ही राहतो आधी राहायला घरं कोण देत नव्हती. डबल भाडी घ्यायची आमच्याकडून किंवा रात्रीची दारावर दगड मारायची, घरावर दगड मारायची, घाण कमेंट्स करायच्या. त्याचं प्रमाण जे होतं ते आता थोडंफार कमी आलेलं आहे. एज्युकेटेड समाज व्हायला लागलेला आहे. प्रसार माध्यमातून त्यांच्यासाठी ज्या येणाऱ्या गोष्टी आहेत त्या चांगल्या पसरायला लागले. त्याच्यामुळे अजून चांगल्या पद्धतीनं व्हावं ही अपेक्षा आहे. यालाच जोडून एक प्रश्न विचारेन ताई. तृतीयपंथी लोक किंवा तुमच्या कम्युनिटीची लोक जादू टोना करतात का?
जादूटोणा अंधश्रद्धेच्या विरोधात आम्ही पण आहे. बरोबर. आमच्यातली लोक पण आहेत. हो. कित्येक लोक त्या कमिटीमध्ये पण गेलेली आहेत. तर जादूटोणा नाही, पूजा अर्चा करतात. बर. देवीची साधना करतात. कारण की तृतीयपंथी समाज हा एक देवीचा मोठा उपासक समाज समजला जातो. देवीला, कारण की बघा, एक एक आधी होतं ते मूल झालं नाही की देवीला नवस मागायचं, मला बाळ होते मी ते बाळ तुला देवाला सोडतो. कर्नाटक गव्हर्नमेंटनी ती देवदासी प्रथा बंद केली. महाराष्ट्र गव्हर्नमेंट पण सहकार्य करतंय त्या प्रथेला. आम्ही सुद्धा करतोय समाज म्हणून. बर. किंवा मग जटा निर्मूलन असतं, त्याच्यामध्ये भाग घेऊन आम्ही पण त्या गोष्टीला सहकार्य करतो. पण आम्ही त्याला सपोर्ट करत नाही. जे अंधश्रद्धा आहे त्याला विरोधच करणार आहे. पण ते साधक आहेत. कित्येक लोकांनी कामाख्या देवी असेल, उज्जैन असेल, बागलामुखी देवी असेल, सौंदर्याची रेणुका असेल, माहूरची सप्तशृंगी देवी असेल, रेणुका देवी असेल, वणीची सप्तशृंगी देवी असेल, सातारची काळूबाई देवी असेल, ह्या देवीचे ते वाहून घेतात देवीला. उपासक देवीचे आहेत. उपासक आहेत. मग जप तप करणं, जप तप करून त्या सिद्ध्या त्यांनी प्राप्त करून जे काही कार्य असेल, किंवा ते म्हणतात जर जास्त त्यांची देवीवर अटॅचमेंट असेल किंवा तेवढी त्यांच्यात जर ह्युमिनिटी चांगली असेल, ताकद, तर त्यांनी सांगितलेले शब्द, कित्येक लोकांनी ज्योतिषी विद्या शिकलेली आहेत, पण त्या लोकांकडे गेलं तर तो तंत्रमंत्र करणार, त्याच गोष्टी समजल्या जातात लोकांना. किंवा मग काळे कपडे घालून गेले की बाबा हे काहीतरी वेगळं आहे. मग ते भीती राहणं आमच्या समाजाच्या प्रती. आणि हे आधी लोकांनी हे मगाशीच सांगितलं, त्या गोष्टी कुठं दाखवल्यात पिक्चरमध्ये, म्हणून हे इकडं आलं. हा, म्हणून मग- हे आमचा माइंडसेट झाला. मग तिथं ते तसे आहेत, तर मग माणसाला उत्सुकता काय वाटते, बाबा ही लोक असे आहेत म्हणताना मला याचं वाईट करायचं, ह्याच्यावर करणी करायचं, यांच्याकडे जाऊया. आता उदरनिर्वाहाचं काय साधन नाहीये, जे नवीन नवीन असते ते कोणी लोक करत असतील, पण प्रॉपर जो तो समाज आहे ते सगळ्या गोष्टीमध्ये नसतात. म्हणजे हे जादू टोना नाहीये, हा उपासकेचा एक मार्ग आहे. मार्ग आहे. आणि तो बरोबर उपासक आहेत, बरोबर. देवी भक्त आणि आहेत, हे सगळे देवी देवीचे उपासक. उपासक आणि साधू संत होऊ शकतात, तर हे लोक का होऊ शकत नाहीत? अगदी अगदी आणि ह्याच्यामध्ये तुम्ही ग्रंथांमध्ये बघा, यांना उपदेवतेचा दर्जा दिलेला आहे. अगदीच अगदीच दिलेलं आहे. देव, दक्ष, साधू, संत, किन्नर, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता धर्माचं एक चांगलं उदाहरण तर किन्नर आखाडा पण स्थापन झालेला किन्नर आखाडा सुरू झाला. 2016 हो, साली हो, आमचा. हो. त्याच्यामध्ये पण येणारे लोक आहेत, त्या वेशामध्ये येतात, तसे राहतात. कामाख्याची लोक बऱ्याच ठिकाणी येतात. हो. तुम्ही बघितलं तर 2019 किन्नर आखाडा हा. प्रयागराजचा, प्रयागराजला. त्याच्यामध्ये तो यज्ञ केलेला, होम केलेला, त्या आहुती दिलेलं, सगळ्या गोष्टी तिथे दिसलेल्या आहेत. म्हणजे बरोबर. मग ते आघोरी प्रथेला सपोर्ट करतात असं नाही आहे, किंवा मग ते वाईटच कृत्य करतात असं नाहीये. अगदी बरोबर. हा, तर मी आता विचारेन की हे सर्व करत असताना हा जो स्ट्रगल आहे, हा जो संघर्ष आहे इथपर्यंत, हा असं म्हणलं जातं की कुठंतरी एक पद असलं पाहिजे किंवा एखादा स्ट्रॉंग तुमच्याकडे काहीतरी असलं पाहिजे. तर मला आता विचारायचं की तुम्हाला राजकारण कसं वाटतं? राजकारणात जायचंय का? किंवा राजकारणामध्ये तुम्हाला येऊन काय बदल घडवायचा? राजकारणात वैयक्तिक जर मला विचारलं तर मला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्टच नाहीये. बर. पण समाज म्हणून जर विचारलं तर समाजाचं प्रतिनिधित्व तिथं करणारा व्यक्ती पाहिजे. अगदी बरोबर. मग ती राज्यसभा असू दे, लोकसभा असू दे, विधानसभा असू दे, सगळ्या ठिकाणी त्यांच्या व्यथा, त्यांच्या अडचणी हे करणारी, सांगण्यासाठी, मांडण्यासाठी आमच्यातला एक तसा व्यक्ती तिथं पाहिजे. तो जोपर्यंत आम्ही व्यक्ती पाहिजे का तुम्ही पाहिजे? आम्ही तुम्हाला एक लीडर म्हणून बघतो. तर मी नाही, माझ्यासारखे अजून कितीतरी आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले ऍक्टिव्ह आहेत, हुशार आहेत. न्यू जनरेशन आता जॉईन व्हायला लागलेलं आहे. नवीन विचाराच्या व्यक्ती सामाजिक कार्यांमध्ये यायला लागल्या. तर अशाही व्यक्तींना ज्याला आवड आहे, ज्याला ज्ञान आहे त्याच्यातलं, त्या व्यक्तींनी पुढाकार आला तर मी नक्की सहकार्य जेवढं माझ्याकडून होते तेवढं करायला तयार आहे. पण प्रतिनिधित्व काय पाहिजे? आज आपण बाकीच्या योजनांचं तर तेच झालं, पण समाजामध्ये जगताना आम्हीही माणसंच आहे. आम्ही पण कधीतरी रिक्षानी, गाडीनी, टू व्हीलरनी जातो. जी रस्त्यामध्ये चाळण झालेली आहे रस्त्यांची, खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे कळत पण नाही. कुठला एक खड्डा चुकवूपर्यंत कच करून गाडी दुसऱ्या खड्ड्यात जाते. तर ही कामं आम्ही जर त्या पदावर गेलो किंवा त्या क्षेत्रात जर असतो तर ही चांगल्या दर्जाची करून, टिकाऊ करून
आम्ही एक सहकार्याची भावना तिथं आम्ही ठेवली असती, कारण की आम्ही कुठल्याच गोष्टीचा स्वार्थ आमच्याकडे नाहीये. बरोबर. कारण की ह्या लोकांना तृतीयपंथी समाजात ना मुलं नसतात, ना नवरा ना बायको, कुणासाठी पैसा साठवून ठेवायचा बरोबर आहे. बरोबर. आणि आहे तोच समाजच आमचा मायबाप आहे. आमचं आता पालन करता कोण समाजाचा आहे. समाजाचा. आम्ही समाजाच्या समोर गेल्यावर टाळी वाजवायला गेल्यावर ते कधी कधी नाही वाजवली तरी पण देतात. देतात. मी माझी गाडी घेऊन गेली वेंटो, आणि मी अल्ट्रा S24 मोबाईल घ्यायला गेली. तसं आत गेली उघडून आणि 10 रुपये दिले मला काढून. मी असं बघितले, तिला वाटलं 10 रुपये मला दिले म्हणून वाईट वाटलं, पण 50 रुपये काढून दिले. बर तरी पण मी असं बघितलं, मग असं बघायला लागली. पैसे घेतले, नंतर मी मोबाईल घ्यायला आले. बर. तर किती रुपयाचा कितीपर्यंत दाखवायचं अल्ट्रा S24 हा. तुम्हाला? रिॲक्शन. हा, अशा गोष्टी होतात. बर. समाज अजून एक्सेप्टच करत नाही की की बाबा हे आम्ही लोक चांगले लिहू शकतो राहतात. किंवा आम्ही स्टँडर्ड क्वालिटी जगू शकतो हे मान्यच करत नाही. त्यासाठीच तुम्हाला राजकारणात जाऊन आवाज उठवायचा आहे. हा, त्या सगळ्या गोष्टी तीच नाही, खूप जीवन जगताना, कारण जी आता वयस्कर लोक आहेत कित्येक 80-85-85 वर्ष अजून त्यांना पेन्शन नाही येत, त्यांची रेशन कार्ड अजून त्यांच्या डॉक्युमेंट अपडेट नाही केलेले, त्यांच्यासाठी काय योजना आहे? सर्वसामान्य समाजातलीच ती लोक आहेत ना. बरोबर. फक्त ते असे आहेत म्हणताना तुम्ही इतकं लांबड्या कागदपत्रांची यादी त्यांच्या समोर देतात. ते नाही, घरं सोडून त्यांनी 40-40-50-50 वर्ष झालेले आहेत. ते लोक कुठून आणणार आहेत डॉक्युमेंट त्यांचे? मग विशेष बाब म्हणून कुठली योजना तुम्ही त्यांच्यासाठी राबवू शकत नाही का? आमचा जर माणूस तिथं लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये जर असता, तर त्यांनी त्या लोकांचा विचार केला असता ना. आज केला महिलेला काय गरज पडली आमचा विचार करायची किंवा नाही. पुरुषांना? तरीही राजकीय लोक आता विचार करायला लागलेत. कालच मी रील बघत असताना इन्स्टाला चित्राताईंनी सांगितलं, हो. पालघरमध्ये हागणदारी मुक्त एक गाव तृतीयपंथीयांना टेंडर दिला संस्थांना त्यांचा प्रोजेक्ट देऊन. बर. हागणदारी मुक्त गाव हा प्रोजेक्ट त्यांनी सक्सेस करून दाखवला. त्याच्यासाठी त्यांनी अजून एक प्रोत्साहन देऊन आम्हाला सांगितलं की त्या लोकांना काही रोजगार पण मिळेल, बर. जे आता हे सिग्नलवर किंवा रस्त्यावर गुटखा खाऊन पान खाऊन थुंकणारे जे लोक आहेत, हा. त्यांच्या बंदोबस्तासाठी आपण त्यांना तो प्रोजेक्ट देऊया किंवा त्यांना आपण नेमणूक करूया. म्हणजे पॉझिटिव्ह वेवनी आहे. पॉझिटिव्ह वेव्ह नाही व्हायला लागलेत सगळ्या गोष्टी. बर. मग हे फक्त बघा, त्यांनी चांगल्यासाठी बोललेलं आहे, मला वाईट वाटत नाही त्याचं. पण तोच विचार जर आमचा राजकीय क्षेत्रामध्ये केला असता, केला असता की त्यांच्या व्यक्तीला इथं बसवलं, तो त्यांच्या व्यक्तीची मार्गाने अशी कामं जी आहेत हा. ती आपण त्यांच्याकडे देऊ. त्यांच्याकडून करू. मग तो ते प्रत्येक जिल्ह्याला किती अडचणी आहेत किंवा कुठल्या लोकांना काय करायचं त्यांचं ते नियोजन करतील ना. तुम्हाला बरोबर. त्रास घ्यायची गरज नाही. गरज नाही. हा, म्हणजे तुमचा प्रतिनिधी जर सभागृहात असेल तर तो ठामपणाने तुमचे हो. प्रश्न मांडू मग शकेल. आम्ही हे ठामपणे करू शकतोय, मग आमचं काम आम्ही तिथं ठामपणे करू शकत अगदी, नाही अगदी, का? अगदी. प्रामाणिकपणे करू शकत नाही. मग तो काय विचार तुम्ही करत नाही की फक्त हे आम्हाला हागणदारी मुक्त नेते थुंकायचं, इथपर्यंतच मर्यादित समजू नका. समजू नका. त्याच्या पुढेही आम्ही काय पण करू शकतोय, काहीही करू शकतोय. ती गोष्ट लक्षात राहू दे फक्त. म्हणजे असे. राजकारणात आपला प्रतिनिधी असला पाहिजे ह्याच्यावर तुमचं ठाम मत. हो, सगळ्या क्षेत्रामध्ये असलं पाहिजे, सगळ्या सेक्टरमध्ये पाहिजे. त्यांच्यासाठी आरक्षण पाहिजे. आज कोण आमचा मुद्दा मांडणार आहे आरक्षणाचा? तुम्ही स्वतः पण तिथं आमचा आवाज प्रतिनिधी. पोचत नाही ना. प्रतिनिधी. हा, प्रतिनिधी पाहिजे तिथे. ताई, हे आता रील्स वर बघत असतो आपण की काही काही ठिकाणी असं आहेत की घरात एक मूल जन्माला आलं की तुम्हाला बोलवलं जातं, एक विदागी म्हणून दिली जाते किंवा एक खुशी म्हणून दिली बरोबर. जाते तुम्हाला. तर तो एक मुद्दा, आणि त्याचबरोबर मी जोडून अजून एक मुद्दा घेते की रील्स मध्ये असंही दाखवलं जातं, ताली पिक्चर मध्ये सुद्धा अजून एक असा एक मुद्दा दाखवला गेलाय की जे तृतीयपंथी नाहीयेत किंवा जे किन्नर नाहीयेत किंवा हे नाहीयेत तेही हातपाय चांगले असताना सुद्धा तेही भिक्षा मागायला जातात. ह्या तरुण पिढीला तुम्हाला काय सांगायचं आणि ह्या रील्सवर तुम्हाला काय बोलायचं? पहिला मुद्दा तो जे मंगल कार्यात बोलवतात मंगल तो. कार्यात. हा, तर ज्या वेळेला राम वनवासाला चालले होते त्यावेळेला आमच्या समाजातले लोक पण गेले, सोबत गेले त्यांच्या. बर. आणि श्रीरामांच्या जन्माची बधाई आमच्या समाजाने घेतलेली आहे. अरे वा. तर ते गेल्यानंतर महिला पुरुषांना बंधू भगिनीनो म्हणून त्यांनी आशीर्वाद दिला, निघायची आज्ञा दिली. आता मी बंधू पण नाही, मी भगिनी पण नाही, मग मला आज्ञा दिलेली नाही जायला. आमच्या लोकांनी सुद्धा तिथं 14 वर्ष वनवास केला. आणि ते ज्या वेळेला वनवासावरून आल्यानंतर त्यांनी विचारलं की तुम्ही का नाही गेला, एवढे वर्ष तुम्ही इथं का थांबलात? तर तेव्हा तुम्ही आम्हाला आज्ञा दिली नाही. मग तसं सांगितल्यानंतर त्यावेळेला देवांनी त्यांना वर दिला
की त्रेतायुग जाईल, द्वापारयुग जाईल आणि कलियुग येईल. कलियुगात तुमचं राज्य येईल. तुम्हाला मंगल कार्यामध्ये मंगलमुखी म्हणून लोक बोलवतील, आशीर्वाद घेतील. चांगल्या मनानं तुम्ही आशीर्वाद दिला, वाईट मनानं शाप दिला, त्या गोष्टीचं वर मी तुम्हाला देतो. अरे, आज काय लोकांना पाहिजे, बोललं की काम व्हायला पाहिजे. मी Quick काय तर पाहिजे. म्हणलं की त्याला तळतळ लागायलाच क्विक पाहिजे. पाहिजे. तर ह्या लोकांकडे ती शक्ती जास्त असते, कारण हा. की त्यांना ते मिळालेलं वरदान आहे. अच्छा. आणि दुसरं काय होतं, हे जे आत्ताचे जे स्टेशनवर किंवा ट्रॅफिकच्या ह्याच्यावर हा, थांबून हा. जे जे तृतीयपंथी नाही आहेत पण ते कसं दाखवतात की मी त्यातला आहे आणि मी टाळी वाजवतो, मला तुम्ही पैसे द्या. हा, त्यांचा जो चाललेला आहे हा पण जे प्रॉपर आहेत म्हणून ते तिकडे येतात का, तर त्यांना रोजगाराची संधी समाजानं कुठल्याच दिलेली नाही आहे किंवा नाहीच आहे. नाही. सरकारनं पण काही त्यांच्यासाठी पर्याय ठेवलेला नाही आहे आणि त्यांची आर्थिक स्थिती पण तेवढी नाही म्हणून ते भिक्षा मागतात. पण ते बेरोजगार जी आताची पिढी आहे त्या लोकांना ते दिसतंय की काय नाही करायचं. आता मी मगाशी जो मुद्दा सांगितला, मी दुकानात मागायला गेली नव्हती, मोबाईल घ्यायला गेली तरी तिने 50 काढून दिले. कारण ते बघण्याचा दृष्टिकोन तसाच आहे. हा, तर लोकांना तो समज होतोय की पुढं गेलं टाळीवा असं केलं की 10 रुपये मिळतात, 20 रुपये मिळतात, 2-3 तास थांबायचं, संध्याकाळची सोय झाली, प्यायचं, खायचं, झोपायचं, सकाळी परत तेच. म्हणजे असं म्हणायला वावगं नाही ठरणार की समाजातले काही लोक सुद्धा समाजाला घातक आहेत. होय होय, नक्की आहेतच, आहेत. आहेत. त्याचा कुठंतरी आपल्यावर प्रभाव नाही. हे होतो का? हा, खूप खूप मोठा प्रभाव पडतोय. ह्या तृतीयपंथी समाज अर्धा तर बदनाम त्या लोकांमुळेच आहे. जे आम्ही आमच्या समाजामध्ये त्यांना बहिरूपी म्हणतोय. जे प्रॉपर आहे ते प्रॉपर पद्धतीनं ते राहतात व्यवस्थित. पण तुम्ही ते बहिरूपी असतात ना, त्यांना बघितलं तर ते पॅन्टवर साडी गुंडाळतील, हो. शर्ट आतमध्ये असं करून हे करतील. हे बहिरूपी लोकांचे आहेत. ते विग लावतात, ते फाटका तुटका. प्रॉपर लोक तसं नाही करत, प्रॉपर राहतात ते. कोल्हापूरमध्ये राजारामपुरीमध्ये तो प्रकार घडला होता. 3-4 मुलं होती, सांगलीवरून त्या साईडहून यायची, जयसिंगपूर सांगली त्या साईडवरून. ट्रेनमध्ये कपडे बदलायचे, पॅन्टवरच साडी गुंडाळायची आणि जायचं. तू वरच असं असं करत जायचं. पैसे दिले नाही तर भरण्या उचल, हे ते 2-3 लोकांनी फोन केले. तर मी पेपरला माझा नंबर दिला की आमच्या समाजातल्या लोक असं काही करत नाही, जर करताना आढळल्यास मला फोन करा. कोण? वेगळ्याच गोष्टीसाठी मग नंबर बंद केला तो. बंद. 99-210-63. बर. बंद आहे. थोडासा भावनिक झालेला आहे. आता एक छोटासा ब्रेक घेऊया. मला एक रॅपिड फायर खेळायचं आहे तुमच्यासोबत. रॅपिड फायर चालेल. झाल्यानंतर आमच्या श्रोत्यांसाठी तुम्हाला एक नक्कीच एक संदेश द्यायचा आहे. रॅपिड फायर मध्ये मी तुम्हाला एक विचारेन ताई, सकाळचा चहा की कॉफी? जी मिळेल ते. एका शब्दात मयुरी काय आहे? स्वतःबद्दल वर्णन. एका शब्दात मयुरीसाठी काय वर्णन? नाही सांगतो. एवढं गहन आहे. सर्वात मोठी ताकद काय? माझा समाज. समाज. सर्वात मोठी भीती जी तुम्ही जिंकलात? लोक काय म्हणतील. कुछ तो लोग कहेंगे, कहना है काम उनका. आयुष्यात आनंद देणारी सगळ्यात छोटी गोष्ट काय? नाही, त्याच्यामध्ये ना मी कुठं उभा राहायला शिकली, जिथं मी नाही म्हणायला शिकली. हा. अच्छा. तेव्हापासून मी उभा राहायला गेलो. बर. किंवा जोपर्यंत बघ तू माझं सगळं ऐकते तोपर्यंत माझ्यासाठी आबोली चांगली आहे. ज्या दिवशी चांगली आहे. आबोली नाही म्हणेल ना, मी स्टँड त्या घेईन त्या दिवशी. दिवशी मी वाईट आहे. म्हणून प्रत्येकाने आत्ताच्या पिढीने तरी स्टँड घ्यायला पाहिजे. बर. ज्या गोष्टी मनाविरुद्ध होतात, पटत नाही, त्या गोष्टी नाही म्हणायला पाहिजे. नाही म्हणता आलं पाहिजे. तिथून खरं तुमचं आयुष्य जगायचं चालू आहे. बर. सुंदर. तुमचं प्रेरणादायी व्यक्तिमत्व तुम्हाला कोणाकडून प्रेरणा मिळते? माझ्या समाजातील व्यक्ती ठराविक. समाजाने तृतीयपंथी समुदायासाठी लगेच बदलायला हवी अशी कोणती गोष्ट आहे की तुमच्यासाठी लोकांनी हे बदललं पाहिजे, आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे? काय? विचार बदलायला पाहिजे. पहिला त्यांना एक माणूस म्हणून समजून घ्यायला पाहिजे. समाजामध्ये वाईटही लोक असतील, आपल्याही समाजामध्ये आहेत. कित्येक लोक बलात्कार करतात, मग समाजातली सगळीच मुलं वाईट नाहीये, हे आपण गृहीत धरलेलं आहे ना. मग ह्या समाजाबद्दल तुमचा असा विचार का की एक व्यक्ती वाईट आहे म्हणताना सगळ्याच वाईट आहेत, एक व्यक्ती ती करते म्हणताना सगळेच तसे असतील, एक पाकिट मार आहे म्हणताना स्टँडवर असणारे सगळे पाकिट मारच फिरतात का? मग ही कसं तुम्हाला कळते समजायला? आणि ती लोक, त्या लोकांबद्दल ही मेंटॅलिटी का नाहीये, ती थोडीशी बदलायला पाहिजे. जे सर्व धर्म समभाव म्हणतात, सर्वांसाठी समभाव ठेवला पाहिजे. सर्वात आनंदाचा क्षण कोणता? रेशन दुकान मिळाले.
त्याच्यासाठी खरंच कौतुक आहे तुमचं. तुमचं स्वप्न काय? एका वाक्यात काय स्वप्न? लोकसभा, राज्यसभा, विधानसभेत आमचा एक एक व्यक्ती बसवल्याशिवाय थांबणार नाही. स्वतःला रोज एक कोणतं असं वाक्य आहे की जे तुम्हाला कुठून उभं राहायला मदत करतं? आज खूप काम आहे खूप. सुंदर. छान वाटलं तुमच्यासोबत हे एक रॅपिड फायर खेळून सुद्धा छान वाटलं. सरते शेवटी येत असताना आपण पॉडकास्टच्या सरते शेवटी येत असताना जाता जाता आपण महत्वाचं जी आमची टॅगलाईन आहे त्या टॅगलाईन मध्ये खूप काही जगलेलं आहे. तर मला आता असं तुम्हाला एक शेवटचे उत्तरच्या काळात तुम्हाला विचारायचं आहे, श्रोत्यांसाठी काय आहे तुमच्याकडे? श्रोत्यांना काय सांगाल? आणि आमचे इतके सगळे श्रोते आहेत, हा समाजाला तुम्ही काय सूचना देऊ इच्छिता किंवा आम्हाला काय सांगायची इच्छा? तर मला ऐकायला आवडेल. श्रोत्यांमध्ये मी आम्हाला पण ऍड करतो. आमचे पण लोक आजकाल रील भरपूर बनवतात पण आणि बघतात पण. कदाचित बरोबर. आमच्या रीलवर पण हा एपिसोड येईल. ओके, येणार आहे तर ना मी नक्की. सगळ्यांसाठीच म्हणते, पहिला मी माझ्या समाजातल्या लोकांना विनंती करते की आपणही सामाजिक भान ठेवून राहणं खूप गरजेचं आहे. पहिल्यासारखा समाज राहिलेला नाही आता, खूप बदलतोय, चांगल्या विचारांनी चालतोय. आपणही समाजाच्या त्या विचाराची धारणा डोक्यात ठेवून त्या पद्धतीनं चाललं तर नक्कीच समाज आपल्याला ऍक्सेप्ट करेल. जसं की कित्येक ठिकाणी चांगल्या चांगल्या पोस्टवर कामं करतायत लोक. आज तुमच्या पुण्या महानगरपालिकेमध्ये 35 तृतीयपंथी काम करतात, हो. सिक्युरिटी गार्ड म्हणून. ते क्लार्क पण होऊ शकतात ना. हा बदल का लक्षात येत? हा बदल व्हायला पाहिजे. क्लार्क कुठला ऑफिसर पण होऊ शकतोय. त्याच्यामध्ये 10-15 जणी वेल एज्युकेटेड आहेत. त्यांच्या शिक्षणाचा तो अपमान आहे. म्हणून आम्हाला चीड होते की तो बदल व्हायला पाहिजे समाजाला. जे ज्या गोष्टीला पात्र आहे त्या गोष्टीचा मुभा त्यांना सवलत त्या मिळाल्याच पाहिजे. आणि समाजाला विनंती आहे की जसं की नवीन विचाराचे आता आपण 21व्या शतकात म्हणतोय, डिजिटल इंडिया आहे, तर आपण पण अपडेट व्हायला पाहिजे. डिजिटल इंडिया अपडेट झालेला आहे म्हणतात, सिस्टम आपल्याला अपडेट करायला लागते, तर माणूस म्हणून स्वतःनं स्वतःला अपडेट करायला पाहिजे. आपल्याला येऊन कोण क्लिक करणार नाही बटन अपडेटचं. तर स्वतःचं स्वतः जर अपडेट झालं तर ह्या नव्या पिढीच्या ज्या विचारधारा आहेत आता, त्या विचारांनी ह्या समाजाला सुद्धा इन्क्लूड करून आपण व्यवस्थितपणे एक सुंदर समाज घडवू शकेल. आणि नक्की जर विचार समाजांनी ठेवला समानतेचा, तर नक्कीच जे रस्त्यावर फिरणारे तृतीयपंथी समाजातल्या आमच्या व्यक्ती, सेक्स वर्क करणाऱ्या व्यक्ती नक्कीच तुम्हाला कुठल्या ना कुठल्या ऑफिसमध्ये काम करतेल्या दिसतील. जर सरकारने आरक्षण वगैरे दिलं, त्यांच्यासाठी समाजाने थोड्याफार जागा ठेवल्या, कारण की आम्हाला काम करायला काही अडचण नाही आहे. मी सगळ्या प्रकारची कामं केलेली आहेत. तर तिथं होणारं हॅरसमेंट ह्याला जबाबदार कोण? म्हणून मग जिथं आपल्यातली लोक आहेत तिथंच आपण सेफ आहे, म्हणून हे लोक एकत्र असे आम्ही राहतो. ते जर केले तर चांगल्या पद्धतीनं चांगल्या ठिकाणी चांगल्या सोसायटीमध्ये असताना सोसायटीमध्ये जागा देत नाहीत. नाही या लोकांना तुम्हाला बघून आमची पण पोरं येतील. आपल्या मोदींसोबत राहणारे लोक 24 तास, त्यांना बघून ते का त्यांच्या विचाराचे झाले? साधू संतांकडे बघून बलात्कारी का सुधारलं नाही? जेल इतकं का भरलंय? केसेस इतकं का पेंडिंग आहे? ते लोक का नाही सुधारले? आणि मगाशी एक त्याच्यामध्ये आपला एक विषय राहिला की म्हणतात ह्या लोकांवर एक मानसिक आजार आहे या लोकांचा. 2009 साली नाज फाउंडेशन म्हणून दिल्लीला आहे, 377 कलम होतं समलैंगिकतेचं. जर तुम्ही समलैंगिक आहे तर तुम्ही जर सापडलात तर तुम्हाला जन्मठेप, आणि त्याला बेल वगैरे काही नाही, जन्मठेपेची शिक्षा होते. तो ब्रिटिश कायदा होता 1868 सालचा. तिथं तो कायदा बदलला, पण इथं अजून इंडियामध्ये तो सुरूच होता. मग 2014ला सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं नालचं. त्याच्यामध्ये मेल, फिमेल आणि ट्रान्सजेंडर खऱ्या अर्थानं आम्ही तेव्हा जन्माला आलो 2014. तिथून आयुष्य कागदोपत्री कुठंतरी आम्ही दिसायला लागलो, आमच्या नोंदी व्हायला लागल्या, आमच्याबद्दल चर्चा व्हायला लागल्या. तर हे कुठंतरी ते अस्तित्वात हा समाज आला. मी जाता जाता हे एक तुम्हाला विचारेन की तुमच्याबद्दल एक ऐकलं होतं की बस स्टेशनवर तुमच्यासोबत एक किस्सा घडला होता. खूप भावनिक झालोय आपण आता. एक जाता जाता एक तो छोटासा मला किस्सा सांगा, मग आपण. हा माझा शेवटचा प्रश्न आहे. तो किस्सा काय होता? तो आहे पुणा स्वारगेट स्टेशन. पुणा स्वारगेट स्टेशन जे बस स्टेशन आहे तिथं मी माझं काम असं पुण्याला आली होती, झाल्यानंतर मी केली, पण
लाल एसटीने जात नाहीत, शिवाय एसटीने जायचं म्हटलं. तिथं गेल्यानंतर ना तिकीट काढायला गेले मी. पुढं महिला होत्या, त्या महिलांना त्या लेडीजने तिकीट दिलं. गेल्यानंतर ना माझ्याकडे बघितली, म्हणली 552 रुपये. म्हटलं का? अर्ध तिकीट तर त्या बायकांनी केवढ्याचं दिलं का म्हटलं. तर तुमचं कसं काय बायकांचं, तुमच्याकडे आयडी आहे काय? मग माझी आयडी सगळं मी दाखवलं. तर नाही नाही म्हटल्या, फुल तिकीट काढायचं. तर तुम्ही फुल तिकीट मला का द्यायला लागलाय? मी तर शर्ट पॅन्टवर उभारली म्हणलं तुमच्यासमोर. बरोबर. काय मी पुरुष आहे? आत न्यायचं आणि चेक करायचं म्हटलं, काय वेगळं आहे? बर. मग म्हटलं तुमच्या मॅडम कुठे आहेत म्हटलं. चला म्हटलं त्या मॅडमकडे चला. आत गेल्यानंतर ना त्या मॅडम होत्या. तर काय विषय आहे? त्यांना सगळ्या समजून सांगितलं, कारण की शासनाला सुद्धा आम्ही तो प्रस्ताव दिलेला आहे. आमची फाईल तिथं आहे, त्याच्यावर चर्चा व्हायला लागली आहे. त्यांनी बातमी पण दिलेली आहे की तृतीयपंथी भगिनींना सुद्धा अर्ध तिकीट द्या. बर. आम्ही तर त्यांना तसं म्हटलं की महिलांना नवरा असतो तरी पण तुम्ही अर्ध तिकीट, आम्हाला नवरा बी नाही आणि कोणच नाही, आम्हाला तर फुकटच करा. या गोष्टी आम्ही तिथं मांडलेल्या आहेत स्वतः. मग त्या खूप सपोर्टिव्ह आणि समजूतदार होत्या त्या. त्यांनी सगळी गोष्ट ऐकून घेतली. त्यांना ते आमच्या मंत्रिमंडळातल्या मिटिंगा, परत ते आलेले आम्हाला पत्र, ते सगळं दाखवल्यानंतर म्हटलं होईल म्हटलं ते. होय. पण तुम्ही समजून घ्यायला पाहिजे म्हटलं, ते एका स्त्रीच्या वेशात व्यक्ती आहे आणि त्या माणसाला तुम्ही पुरुष म्हणून कसं काय तिकीट द्यायला लागलाय फुल? त्या बाईला विचारा म्हटलं, मला फुल तिकीट दिलीच का, म्हणलीच का मला घे म्हणून? अगं दे जा ग बाई, दे जा, कुठं वाद घालत बसली. तेव्हापासून नाही, मी काल कोल्हापूरवरून इकडे येत होते ना, अच्छा. तिथं पण तोच मुद्दा, माझी जुनी तिकीट, माझी आयडी आणि पैसे कंडक्टरला दिले. ती जुनी तिकीट माझी, ही आयडी आणि पैसे अर्ध तिकीट त्या. तर नाही, साहेबांना फोन करतो. साहेबांना फोन केला, काय बोलला मला माहित नाही. तिकडनं आला, अर्धा तिकीट दिला. पुढे कोण आलं तर तुम्ही बघा, ते फक्त माझं म्हणतो तुम्ही तिकीट जावा. मी स्टेटसला पण लावलं ते, अच्छा. की 7व्यांदा कमी भांडता मिळालेलं अर्ध तिकीट. म्हणजे तुम्ही विजय मिळवलाय अर्ध्या तिकिटात. होय होय, आणि व्हायला पाहिजे, कारण की असंच आम्हाला कोणी देणारं नाही आहे. अगदी भांडलंच पाहिजे. भांडायलाच पाहिजे आणि स्वतःच्या हक्काधिकारासाठी भांडणं हे चुकीचं नाहीये, मला तरी वाटतंय. मी काय चुकीचं मागत नव्हती तिला. अगदी अगदी. हा, भावनिक झालं, विनोदी झालं, म्हणजे जो संघर्ष आहे आता आपण आज बघितला. जाता जाता पण महत्वाचं, या पॉडकास्ट चॅनलवर आज आपण तुमच्या समोर एक व्यक्तिमत्व असं आणलं होतं, तृतीयपंथी व्यक्तिमत्व, जिला आपण आदराने सन्मानाने सावित्रीची लेख म्हणायला एका वावगं नाही ठरणार आहे. आणि यांनी प्रूफ केलेलं आहे की आम्ही सावित्रीच्या लेखीच आहोत. इथून पुढे सुद्धा आम्ही खूप साऱ्या प्रवास तुमच्या समोर घेऊन येऊ, पण तुर्तास आपण मयुरीताई इथून पुढच्या पूर्ण प्रवासाला तुमच्या आमच्या जाता जाता पण महत्वाचं या पॉडकास्ट चॅनल कडून खूप 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 शुभेच्छा, लक्ष शुभेच्छा. तुमचं जे स्वप्न आहे, तुम्हाला विधानसभा, राज्यसभा, इथं जिथं जायचंय, पोचायचंय, त्याच्यासाठी जाता जाता पण महत्वाचं, आम्ही नेहमीच तुमच्या सोबत असू, नेहमीच सोबत असू. हा प्रवास तुमचा, हा आमच्या सर्व श्रोत्यांना आवडणारच आहे. हा ज्या वेळेला येईल समोर, त्यावेळेला हा प्रवास नक्कीच सर्व लोकांच्या समोर असेल. ज्यांना ज्यांना हा पॉडकास्ट आवडला त्यांनी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम आमच्यावर देत चला. आमच्या चॅनलवर आणि मयुरीताईंवर सुद्धा हे प्रेम अबाधित राहू दे. इथून पुढे सुद्धा हा प्रवास मी तुमच्या समोर मांडणार आहे. उद्या परत घेऊन येईल एक नवीन प्रवासाला, एक नवीन जिद्दीला, एक नवीन संघर्षाला आणि एक नवीन व्यक्तिमत्वाला. तुर्तास धन्यवाद. थँक्यू.